माऊलींनी धर्मसंकीर्तन हा शब्द प्रयोग केलेला आहे. हे जे संकीर्तन आपण करतो, मी सम्यक प्रकारे कीर्तन जे करतो त्याला धर्मसंकीर्तन असं म्हटलेलं आहे. तेव्हा धर्मराजांचं संकीर्तन आहे. आज त्यांचा दिवस आहे. आज यमद्वितीय आहे, यमराजांचा दिवस आहे. यमराज म्हणजे साक्षात धर्ममूर्ती आहेत. तो पहिल्यांदा त्यांना आपण सगळ्यात म्हणून वंदन करूया, कारण त्यांच्या कृपेने आपलं आयुष्य आहे, त्यांच्या कृपेने मला आरोग्य आहे, त्यांच्या कृपेने आपण बोलणार आहोत. जे काही आपलं आयुष्य जे सगळं घडणार आहे हे सगळे धर्मराजांची कृपा आहे. तेव्हा सगळ्यांनी मिळून मी सांगतो त्याप्रमाणे आज यमद्वितीय आहे. त्यांनी सांगितलेलं आहे माझं स्मरण करतील त्यांच्या चित्तामध्ये मी धर्मरूपाने कायमचा स्थिर आहे. त्यांना आरोग्य देईन, त्यांना ऐश्वर्य देईन, त्यांची संतती उभवृत्ती करू देईन. हे सगळं यमराजाने आज दिलेलं वचन आहे. तेव्हा आज यमद्वितीय असल्यामुळे पहिल्यांदा सगळ्यांनी धर्मसंकीर्तन करण्यापूर्वी धर्मराजांना स्मरण करायचं आहे. तेव्हा 14 नावं आहेत, मी सगळ्यांना सांगतोय, सगळ्यांनी म्हणायची ती. यमाय, धर्मराजाय, मृत्यवे, चांतकाय च, वैवस्वताय, कालाय, धर्मराजाय, धर्मराजाय ते नमः, सर्वभूतक्षयाय, औदुंबराय, दध्नाय, नीलाय, परमेष्ठिने, वृकोदराय, चित्राय, चित्रगुप्ताय ते नमः. बस यमधर्मरायांनी 14 नावं आहेत. आज माझं जे कोणी स्मरण करतील त्यांच्या जीवनामध्ये धर्मसंकीर्तन मी स्वतः येऊन करीन, त्यांच्या जीवनात मी धर्म अवतरवीन अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. म्हणून आज माऊली चरणी बसून पहिल्यांदा आपण त्यांचं स्मरण करायचं, कारण त्यांचा दिवस आहे. जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेगी सिद्धांती केले. जे ग्रंथाच्या मध्यभागी म्हटलं बरं का, म्हणजे मुख्य सार कुठं गाभा ज्याला म्हणतो आपण ग्रंथाचा, तो ग्रंथाचा मध्यभाग. हा गाभार कुठं असतो पार माऊलीच बघा. बाहेर पहिला मांडव आहे, प्रदक्षिणाभाग आहे, मग पंखा मंडप आहे, मग आत दर्शन घ्यायचं. मुख्य गाभार आतमध्ये, तिथं आतून दर्शन घ्यायचं आहे. त्याप्रमाणे ग्रंथाच्या मध्यभागी म्हटलेलं आहे. मला जे काही सार काढायचं आहे, जो गाभा आहे, जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी. ह्या मध्यभागात जाताना पहिल्यांदा बाहेरच्या ओलांडावं लागतं, हातभार ओलांडावं लागतं, मग आत जावं लागतं, असं एकदम जाता येत नाहीये. म्हणून नाना अधिकार प्रसंगी ह्या गाभाऱ्यात येण्याकरता, ह्या ज्ञान गाभाऱ्यात येण्याकरता अनेक प्रकारचे माणसं आहेत, अनेक प्रकारचे अधिकार सांगितले. सगळ्या जीवांचं विचारायच्यामध्ये, मनुष्य मात्राचं नाही आहे, प्राणीमात्रांचं विचारायच्यामध्ये. त्याप्रमाणे अधिकारानुरूप करू उपदेश म्हणतात. तसं अनेकांच्या अधिकारांचं नाना अधिकार प्रसंगी, प्रसंग जसा येईल तसं सांगत आम्ही चाललो आहोत. नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेकी सिद्धांती केले. निरूपण केले आम्ही. कुणाचा अधिकार कसा आहे, कुणाला भक्तिमार्ग सांगितलेला आहे, कुणाला ज्ञानमार्ग सांगितलेला आहे, कुणाला योगमार्ग सांगितलेला आहे, कुणाला उपासना सांगितलेली आहे, कुणाला काय नाही बाबा नुसतं नमस्कार करत जा म्हणून सांगितलं, कुणाला म्हटलं काय नाही रामराम म्हणून बाकी काही करू नको, असं अनेक प्रकारचे मार्ग मी सांगितलेले आहेत. सिद्धांती केले म्हणतात. ह्या सगळ्या मार्गातून कुठं केलेलं आहे, तुम्हाला शेवट सिद्धांताकडे आम्ही घेऊन जाणार आहोत. या अनेक मार्गाचं जरी निरूपण केलं असलं तरी सिद्धांताला धरून आम्ही केलेलं आहे. तरी तेतुलेने सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापार नेण कोणी जय माने. मग तितके सिद्धांत आहेत काय बरं. कर्ममार्गांजवळ कर्ममार्गाचा सिद्धांत प्रतिपादन केला आहे. ज्ञानमार्गाचा सिद्धांत करताना नाही ज्ञानमार्ग हा श्रेष्ठ, मग ज्ञानादेवत कवल्यम हा सिद्धांत प्रतिपादन केले. उपासना मार्ग असा नाही उपासना परत दुसरं तत्व नाही म्हणतात. उपासना केली पाहिजे. नामस्मरण सांगत असताना नाही नामाचं महात्म्य केवढं वर्णन केलेलं आहे. मग ते सगळे सिद्धांत आहेत का बरं. ज्यांना पूर्वापार संबंध ज्यांनी लावलेलं नाही आहे तर ते काय म्हणतील मनामध्ये. तर तेतुरेने सिद्धांत हे शास्त्रीय प्रस्तुत असे असंख्य सिद्धांत सांगितलेले आहे. प्रत्येक ओळीत सिद्धांत सांगितलेले आहे. तितके सगळे सिद्धांत सांगितलेले आहेत. मग आता कसं करायचं. हे पूर्वापार निर्णय कोणीचे पूर्वप्रसंग ज्याने ऐकले पूर्वापासून पार म्हणजे शेवटपर्यंत ज्यांनी विचार केलेला नाही आहे ती माणसं असं म्हणतील की इतके सिद्धांत सांगितलेले आहेत, मग खरं काय म्हणायचं मध्ये. हे खरं काहीच नाही आहे. अनेक मार्ग सांगितलेले आहेत, अनेक सिद्धांत सांगितलेले आहेत, अनेक प्रकारचं निरूपण केलेलं आहे. यात खरं काय आहे असं जर कोणी मनात आलेल तर त्याच्याकरता आपण पुढची ओळ घातली. तै महासिद्धांताचा अवाका सिद्धांत कक्षा अनेका भिडवून आरंभुदे का संभवी तसे. ते महासिद्धांताचा आवाका म्हणले. आवाका म्हणजे व्याप्ती. जो महासिद्धांत आहे, महासिद्धांत कोणचा. अरे अद्वैत सिद्धांत एकच एक आहे.
तो महासिद्धांत आहे, त्याने सगळ्याला व्यापलेला आहे. त्याने संशय असू दे, प्रमेय असू दे, अप्रमेय असू दे, भ्रमात्मक प्रमात्मक, सगळ्याला कोण आधारभूत आहे? सगळ्यांना आत्मतत्व हेच आधारभूत आहे, त्याशिवाय काही नाही. कुठलंही जरी ज्ञान म्हटलं तरी त्याला समोर अधिष्ठान पाहिजे, अधिष्ठानाशिवाय ज्ञान नाही आहे. ते भ्रमात्मक असू दे, प्रमात्मक असू दे, यथार्थ असू दे, अयथार्थ असू दे, कुठलंही असू दे. समोर काहीतरी असल्याशिवाय दोरी तर दिसेल का आणि सर्प तरी दिसेल का? समोर काहीतरी पडले असल्याशिवाय तुम्हाला सर्पाचे भ्रम होणार नाही, दोरीचा भ्रम होणार नाही. काहीतरी असलं पाहिजे समोर, तर ज्ञान आहे. काहीतरी जे उल्लेख केले आहे म्हणजे काहीतरी याचा अर्थ काय? निरुपाधिक तत्वाचं ज्ञान आहे, शब्दाने अभिव्यक्त करता येते ते ज्ञान, ते सगळ्याला आधारभूत आहे. म्हणून म्हणतात ते महासिद्धांताचा आवाका. तो जो काही सिद्धांत आहे अद्वैत तत्वज्ञानाचा ब्रह्मसिद्धांत आहे, त्याचा आवाका कसा आहे? आवाका म्हणजे व्याप्ती फार मोठी आहे. सिद्धांत कक्षा अनेका, म्हणून जे काही अनेक सिद्धांत योग प्रत्येकाचे दृष्टिकोनातून ते सिद्धांत मी सांगितलेले आहेत. अनेक सांगितले सिद्धांत कक्षा आहेत. भिडवून आरंभ होते का संपवित असे, ते सगळे उपसिद्धांत सांगितलेले ते सगळे कुठे निघाणार आहे? ते सगळे अद्वैत निरूपणामध्ये त्यात जाऊन भिडवणार, त्याला मिळवणार आणि मग मी संपवणार आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा ग्रंथ तेव्हाच संपणार आहे सगळ्याच समन्वय जेव्हा अद्वैत सिद्धांतामध्ये होईल. त्याची म्हणून आवाका म्हटलंय, त्याची व्याप्ती फार मोठी आहे. त्याच्यामध्ये हे सगळे सिद्धांत नेऊन भिडवून मी समन्वय करून दाखवणार आहे. संपवित असे म्हणजे मी समन्वय करीत असे. एथ अविद्यानाशु हे स्थळ, तेणे मोक्षोपादान फळ, या दोही केवळ साधन ज्ञान. सांगतायत हे स्थळ कुठलं आहे? हे माऊलींचं स्थळ कुठलं आहे? एथ अविद्यानाशु हे स्थळ, की ज्याच्यामुळे तुम्हाला सगळा जगतभ्रम झालेला आहे, ज्या अज्ञानामुळे तुम्हाला अज्ञानामुळे अध्यास आहे आणि अध्यासमुळे सगळं जग चाललेलं आहे. म्हणून अध्यास आणि अध्यासाला मूळ कारण असणार अविद्या, अज्ञान, त्या अज्ञानाचा नाश करून टाकण्याचं हे स्थळ आहे, म्हणजे ही भूमी आहे. ही भूमी कुठली आहे? हे ठिकाण कुठलं आहे? मूळ सगळ्या अध्यासासकट अज्ञानाचा मोहाचा नाश करायचं ठिकाण आहे. इथं अविद्यानाशु हे स्थळ. मग अविद्यानाशाला फळ काय मिळेल ते पूर्ण सांगतायत. तेने मोक्षोपादान फळ, मोक्षरूळ फळ समोर साक्षात तुम्हाला जे तुम्हाला दिसतंय. अविद्यानाश झाली की लगेच मोक्ष आहे. डोळे सूर्य उगवला की अंधकार निघून गेलेलंच आहे. सूर्य अंधकार राहत नाही, अंधकार गेलेलंच आहे. अविद्येरूपी नाश झाल्याबरोबर सूर्य आल्याबरोबर निघून गेलेलं आहे. या ठिकाणी मोक्षरूपी फळ मी तुम्हाला देणार आहे. बघा बरं का, निष्काम कर्मयोग म्हणतात, पण निष्काम कर्मयोगाचं फळ मला सांगतात काय? अविद्यानाश आणि मोक्षरूपी फळ हे पाहिजे. आम्ही सगळे फलाभिमुख आहोत, ते ज्ञानेश्वर महाराज माहिती आहे. निष्काम कर्म कुणी करणार नाही आहे, सगळे फलाला अभिकांक्षित आहेत, म्हणून पुन्हा फलाचा उल्लेख करत नाही. तेने मोक्षोपादान फळ, या दोही केवळ साधनासे. या दोघांना काय कारण आहे? त्या अविद्यानाश आणि मोक्षोपादान रूप फळ, हे फळ मिळालं काय पाहिजे? या दोहींना केवळ साधनाचं ज्ञान पाहिजे. साधनाचं ज्ञान असेल तर साध्य तुमच्या हातागतीत आहे. इतर ठिकाणी कसं साधन साध्य भिन्न असतं, पण ह्या ठिकाणी मात्र साधन ही साध्य रूपच आहे आणि साध्य साधन रूप आहे. म्हणून म्हणतात साधन साध्य एकरूप सांगण्याकरता म्हणतात या दोघांना कोण आहे कारण? तर म्हणे साधनच कारण आहे. सूर्य आणि सूर्याचे किरण एकरूपच आहेत. सूर्याचे किरण आले म्हणून मला प्रकाश म्हणून असं म्हणणं काय अर्थ नाही. सूर्याचं किरण एकच आहे. सूर्याचे किरण साधन आहे आणि सूर्य साध्य आहे. साध्य साधन दोघे एकरूपच आहेत, असा विलक्षण समन्वय ज्ञानेश्वर महाराज करून दाखवले या ठिकाणी. या दोही केवळ साधन ज्ञान, साधनाचं ज्ञान म्हणजे सिद्धांताचं ज्ञान आहे. सिद्धांत आणि साधन हे दोन्ही वेगळे नाही आहेत. हे इतुले ने नाना परी निरूपले ग्रंथ विस्तारे, ते आता दोही अक्षरी अनुवादावे. हे इतुलेच, हे एवढं ज्ञान. साधन साध्य एकरूप आहे. तुम्ही साधन हातात धरा की साध्य तुमच्या हातात आलेलंच आहे, किंवा साध्य साधन एकरूपच आहेत, काही फरक नाही आहे. हे इतुलेच, हे एवढा सिद्धांत नाना परी म्हणतो, अनेक परीने, जितक्या जितक्या व्यक्ती पिंडे पिंडे मतिर्भिन्ना म्हणले, प्रत्येक पिंडापिंडामध्ये बुद्धी वेगळी असते. त्या प्रत्येक पिंडाच्या व्यक्तीला, प्रत्येकाच्या बुद्धीला कळेल. नाना परी म्हटले, अनेक परोपरीने, त्याचं मोजमाप नाही, अमुक एक 10 वेळा का 15 वेळा असं नाही आहे. नाना परीने, असंख्य पण नाही, अगणितपणाने नाना परीने निरूपले ग्रंथ विस्तारी. ह्या ग्रंथामध्ये त्या नाना जे काही शास्त्र आहेत, नाना जे काही सिद्धांत आहेत, नाना मार्ग सांगितलेले आहेत, हे सगळे विस्तारून सांगितले आहेत. फक्त एवढ्या एका गोष्टी करतात, ते आता दोही अक्षरी अनुवादावे. आत्तापर्यंत सगळं सांगितलं, हे विस्ताराने सांगितलं. आता म्हणतात अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. यदुक्तम ब्रह्मकोटी बी अनेक ग्रंथांनी आणि कोट्यावधी ग्रंथांनी सांगितलं, ते तुम्हाला आता 2 शब्दात ते तुम्हाला सांगणार आहे. ते आता दोही अक्षरी अनुवादावे.
अर्जुन म्हणतो महाराज ते आता 2 अक्षरात काय तुम्ही थोडक्यात सांगा. आत्तापर्यंत खूप विस्तारानं सांगितलं, 18 अध्याय सांगितलं. हा 18वा अध्याय म्हणजे कळसाचा अध्याय आहे. कळस थोडासा असतो पण लांबून सगळ्यांना दर्शन देतो. त्याप्रमाणे तुम्ही म्हणे आता थोडक्यात सांगा. म्हणून उपेयही हाती झाल्या उपाय स्थिती देव प्रवर्तले दे पुढती येण्याची व्हावे. म्हणून उपेयही हाती, उपेयही म्हणजे उपायाने मिळतं ते उपेय, साधनाने मिळतं ते साध्य. उपासना केल्यानंतर जो परमेश्वर प्राप्त होतो प्राप्त, ज्ञानचिंतन केल्यानंतर जे ज्ञान आतमध्ये उगवतं ते ज्ञान. उपेयही हाती झाल्या उपाय असते, उपेय हाती झाल्या म्हणतात. ते उपाय तुम्हाला मिळालेला आहे, हृदयात ज्ञानाचा प्रकाश पडलेला आहे, अज्ञान अंधकार निघून गेलेला आहे. असं असताना सुद्धा झालया उपाय स्थिती. मग उपाय जे काही सांगितलेलं आहे, ज्या साधनाने तुम्हाला मिळालेलं आहे ते साधनं कसे आहेत, ती आपापच लय जातात. म्हणजे काय, त्या ज्ञानाशी ती एकरूप झाले, निराळस्वरूप राहतच नाही त्यांचं. उपाय स्थिती देव प्रवर्तले पुढती येण्याची भावे. मग उपाय टाकून द्यायचे का बरं? ज्या साधनाने त्यामुळे तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे, आता साधनाचं काम संपलेलं आहे, म्हणून साधनं काढून टाकायची का, साधनं सोडून द्यायची का? साधनं सोडायचे नाही आहेत हे सांगण्याकरता म्हणून पुढचा भाग आहे. देव प्रवर्तले पुढती येण्याची भावे. पुन्हा गीता काय सांगतायत की बाबा साध्य मिळालं म्हणून साधनं टाकायचं नाही, साधन साध्य एकरूप आहेत म्हणून साधनं साध्य निराळ नाही आहेत म्हणून साधनं टाकायचे नाही आहेत हे सांगण्याकरता म्हणून भगवान कृष्ण परमात्मा ज्ञानेश्वर महाराज पुढचे कथाभाग सांगाले. सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदव्ययम्. बघा बघा, कर्म टाकायचे नाही आहे. ज्या कर्माने तुम्हाला ज्ञान झालेलं आहे ती कर्म टाकायची नाही आहे. ज्या उपासनेने तुम्हाला ईश्वर मिळालेला आहे ती उपासना ईश्वर मिळाल्यावर सुद्धा टाकायची नाही. सर्व कर्माण्यपि मद्व्यपाश्रयः, माझ्याकडे आलेला, माझ्या आश्रयभूत झालेला, माझ्या पायाला येऊन चिकटलेला मनुष्य सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणः, सगळी कर्म ज्या कर्माने तो माझ्यापर्यंत आलेला आहे ती कर्म, ती उपासना, ते नामस्मरण सदा कुर्वाण म्हणले. सदा बरं का, कधी सोडून दिले आता बास पुरे झालं, मी सिद्धावस्थे गेलो, आता मला ज्ञान कर्माची आवश्यकता नाही, हे काही नाही आहे. सदा म्हटलेलं आहे. जोपर्यंत देहात श्वास आहे तिथपर्यंत सदा कर्माने कुर्वाणा. कर्माने म्हटलं एक वचन नाही आहे, सर्व प्रकारचे कर्म म्हटलेले, दैहिक असो, मानसिक असो, औपासनक असो, स्मरणात्मक असो, योग साधना रूप असो, जी काही कर्म तुम्ही करत आलात ती कर्म आणि अनेक कर्माने दाखवून करता म्हणून कर्माने बहुवचन घातलेलं आहे. सदा म्हणजे नित्य, नेहमी, जोपर्यंत हा श्वास आहे तिथपर्यंत. कुर्वाणः मद्व्यपाश्रया, माझ्या आश्रयाला आलेला. नुसता आश्रय येऊन चालत नाही. मत्प्रसादाद वाप्नोती अव्ययम शाश्वतम पदम मत्प्रसादात अवाप्नोती. इतकं सगळं कर्म जरी तुम्ही केल्यानंतर सुद्धा माझा अनुग्रह पाहिजे, माझा प्रसाद त्याच्यावर पाहिजे. मतप्रसादात म्हणलंय, भगवान म्हणतात माझा अनुग्रह झाल्यामुळे, पंचमी घातलेले आहे, त्यामुळे, त्यास्तव, त्या कारणाकरता माझा अनुग्रह हेच मुख्य कारण. त्यामध्ये तुमची साधन रूप आहेच, पण त्याच्यावर मुख्य किल्ली कुठली आहे? माझा अनुग्रह पाहिजे, माझा परमेश्वराची कृपा पाहिजे. मतप्रसादात, ते जे काही माझ्या कृपा प्रसादामुळे अव्ययम शाश्वतम पदम अवाप्नोती. 2 विशेषण घातले. अव्यय, ज्याचा कधी नाश होत नाही, यद्गत्वा न निवर्तनते, जिथे गेला मनुष्य परत येत नाही असं असणारं शाश्वत पद, स्थिर रूप असणारं, नाश न पावणारं, वेळ न होणारं, अशा प्रकारचं अव्ययम शाश्वतम पदम. पदम म्हणजे ते ठिकाण, ते ईश्वराचं ठिकाण, अद्वैत आत्म्याचं ठिकाण, ब्रह्मस्वरूपाचं ठिकाण. अवाप्नोती म्हटलं नाही, नुसतं पारपणोती नाही आहे, सर्व बाजून त्याला प्राप्त होतं. सर्व बाजूने सगळीकडून त्याला जिकडे बघेल तिकडे त्याला ज्ञानस्वरूप दिसतं, कारण त्या मुख्य ज्ञानस्वरूपाला तो पोचलेला आहे. मग म्हणेगा सुभटा तो कर्मयोगिया निष्ठा, मी हो होय पैठा माझ्या रूपी. मग म्हणेगा सुभटा म्हटलं बरं का. सुभटा म्हणजे काय? चांगल्या प्रकाराने युद्ध करू शकणाऱ्या हे भटा, हे योद्ध्या म्हणलेलं आहे. तसं चांगल्या प्रकारे विचार करणारा, विवेकाने विचार करणारा आहे अर्जुन. नुसतं युद्ध नाही आहे, ते रस युद्ध आहे. तसं अज्ञान नाश करून विवेक रूप शस्त्र हातात घेऊन युद्ध करणारा अर्जुन आहे, हे दाखवण्याकरता म्हणून सुभटा विषंग, चांगल्या प्रकारे युद्ध करणारे अर्जुना. मग म्हणेगा सुभटा तो क्रमोनिया योग, तो कर्मयोगिया निष्ठा, मी होय पैठा माझ्या रूपी. तो क्रमयोगिया म्हणले. क्रमयोगाचे 2 अर्थ होतात.
म्हणजे क्रमशःने हळूहळू वाढत वाढत माझ्याकडे आलेला हा एक कर्मयोग, कर्माने क्रमशः योग करणारा हा एक अर्थ आहे. आणि कर्मयोगी म्हटलेलं आहे. कर्मयोगी हाच अर्थ अपेक्षित आहे. कर्म करणारा तो योगी. ती निष्ठा, कर्माची निष्ठा, ती योगाची निष्ठा, ती उपासनेची निष्ठा, अशा प्रकारे ती निष्ठा जी आहे, मी होईन पैठा माझ्या रूपी, अशा प्रकारची निष्ठा केल्यानंतर कर्मयोगी म्हणा, कर्मयोगी म्हणा, क्रमशः येणार तो कर्मयोगी. मी होईन पैठा म्हणले, माझ्या स्वरूपाला येऊनच तो मिळतो, माझ्या रस्त्याला मिळतो, माझ्या रूपी, माझ्या ठिकाणात येऊन, माझ्या आत्मस्वरूपात येऊन तो मिसळून राहतो. स्वकर्माच्या चोखवळी मज पूजा करून भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे ते. बघा, कर्म सोडायचं नाही म्हणून सांगतात पुन्हा पुन्हा. नुसतं व सर्व कर्माने सांगितलं. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी मोठे व्याख्यान केलं त्यावरती. स्वकर्माच्या चोखोळी म्हणतात. नुसतं कर्माने चोखपणे कर्म करा. त्या कर्मांची मालिकाच लावा तुम्ही सवन जीवनामध्ये. श्वासा गणित जे काही शास्त्रीय कर्म आहे हे सगळं माझ्याकडून घडलं पाहिजे म्हणून चोख कर्म म्हणले त्यांनी. स्वकर्माच्या, स्वतःच्या कर्माच्या, स्वतःला ज्या इप्सित कर्म सांगितलेलं आहे त्या कर्माच्या चोखोळ योग्य कर्माची मालिका. मज पूजा करून या भली, माझी तीच माझी पूजा म्हणतात. माझ्या गळ्यात माळ आणून घातलं म्हणजे माझी पूजा नाही आहे. स्वतःचे कर्म तुम्ही योग्य म्हणून आचरण केली तीच माझी पूजा आहे. पण स्वकर्म कुसुमांची पूजा अनेक ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेख केलेला आहे. ती स्वकर्माची फुलं हीच माझी पूजा आहे. मज पूजा करून भली म्हणतात म्हणजे मोठी पूजा, ही सर्व श्रेष्ठ पूजा आहे. तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठाले, त्या कर्मरूप आहे, त्या कर्माचा जो प्रसाद आहे, अनुग्रह आहे की ज्या कर्मामुळे तुमचा अहंकार गलित झालेला आहे ते कर्म करता करता, म्हणून तेने प्रसाद म्हणतात. त्या कर्माच्या प्रसादामुळे, त्या कर्माच्या अनुग्रहामुळे, त्या उपासनेच्या कृपेमुळे ज्ञाननिष्ठे ते आकळी. मग चित्तामध्ये हळूहळू जी काय ज्ञानाची निष्ठा आहे ती ज्ञाननिष्ठा त्याला प्राप्त होते. ज्ञाननिष्ठे ते आकळी. तेथ ज्ञाननिष्ठा जेत हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया मदसी समरसे सुखिया होय. ते ज्ञाननिष्ठा जेत हात वसे, अशा प्रकारची ज्ञाननिष्ठा उपासनेवर आधारले असते. कर्मकांडाच्या निष्ठेने प्रकट झालेली जी काही ज्ञाननिष्ठा आहे, म्हणून ते ज्ञाननिष्ठा पुन्हा मागच्या विषय होतो बरं का. ते ज्ञाननिष्ठा जे कर्मकांडाने कर्म चोख करून तुम्हाला मिळालेली आहे तिकडचा संबंध लावायचा आहे. ते तशा प्रकारची ज्ञाननिष्ठा जे तर हात वसे, तुमच्या हातामध्ये आलेली आहे. ती ज्ञाननिष्ठा तुमच्या हातामध्ये आली, याचा अर्थ काय, हृदयामध्ये स्थिर झालेली आहे. अशा प्रकारची ज्ञाननिष्ठा. ते तर भक्ती माझी उल्हासे, त्या ठिकाणी माझी भक्ती म्हणे. नवविध भक्ती कशी आहे, तिला आनंद होतो, ती जागृत होते, एकदम तरुण होते, उत्साहित होते. ते तर माझी भक्ती उल्हासे, तिया मधीशी समरसे सुख्या होय. आणि ती भक्ती उल्हास झाल्यामुळेच मजशी समरसे, तिया म्हणजे तिया भक्त्या, त्या भक्तियोगानेच मजशी समरसे, माझ्याशी समरस होतो म्हणजे परिपूर्णपणे एकरूप होतो. सुखिया होय. आणि भक्तीचा आनंद, ज्ञानाचा आनंद, ज्ञाननिष्ठेचा आनंद, कर्म चोखाळे कर्म मालिकेचा आनंद, हे सगळे कर्म नवविधा भक्तीसह मिळतात आणि तो अत्यंत सुखी होतो. आणि विश्वप्रकाशितया आत्मया मज आपुलिया, अनुसरे जो करुनिया सर्वत्रता आहे. आणि विश्वप्रकाशित या आत्मया, मी कसा आहे, माझा आत्मा कसा आहे, सगळ्या विश्वाला प्रकाशमान करणार आहे. अमुक एकाला नाही आहे, सगळ्या विश्वालाच प्रकाशमान करत आहे. सूर्याला जो प्रकाशमान मिळालेला आहे त्या सूर्याला सुद्धा प्रकाश मीच करू शकतो. सूर्य जे प्रकाशित करत नाही ते सुद्धा मीच प्रकाशन करणार आहे. सूर्य काय करतो, सगळ्या विश्वाला प्रकाशित करतो, ही गोष्ट खरी आहे. पण सूर्याला सगळ्या गोष्टी प्रकाशन करता येत नाही. सूर्य अंधकाराचं प्रकाशन करता येतं का, येत नाही. सगळ्या गोष्टी सूर्य दाखवतो, पण हा अंधकार आहे हे काय सूर्य दाखवू शकत नाही. पण हा अंधकार आहे आणि हा प्रकाश आहे हे कोण दाखवतो, हा आत्मा दाखवत असतो. जे सूर्याला प्रकाशन करता येत नाहीये ती गोष्ट आत्मा प्रकाशित करत असतो. म्हणून विश्वप्रकाशित आहे म्हणते, सगळ्या विश्वाला प्रकाशित. सूर्य सगळीकडे ही गोष्ट खरी आहे, विश्वप्रकाशन करतो, पण सगळ्या गोष्टी सूर्याला प्रकाशित करता येत नाहीत. म्हणून सूर्याचा जो प्रकाश आहे तो माझ्या प्रकाशाचा अंश आहे. आणि विश्वप्रकाशित या आत्मया मजा आपुल्या, अनुसरे जो करुण्या सर्वत्रता आहे. त्या आत्मरूपाला असणाऱ्या मजा, आत्मस्वरूपाला मला मज आपुलिया, तो मला आपला करून मायाशी एकरूप होऊन, अनुसरे जो करुनिया, अनुसरे म्हणजे माझ्या मार्गाचं अनुसरण करतो, ज्ञान मार्गाचं अनुसरण करतो. करुनिया सर्वत्रता आहे. कसं आहे रे, सगळीकडे आत्मा एकच भरलेला आहे. म्हणजे भेद कुठे आहेत, भेद ही उपाधीमध्ये आहेत, निरुपाधी तत्वात भेद नाही आहे. म्हणजे निरुपाधी तत्व आहे ते सगळीकडे पाहत पाहत सर्वत्र आहे, ह्याचा अनुभव घेत तो माझा
प्रियभक्त चाललेला असतो. सांडून आपला आडळ लवण आश्रय जळ का हिंडोन राहे निश्चळ. सांडून आपला आढळ. आढळ म्हणजे काय? आपला अभिमान, आपला अहंकार, आपला उपाधिगत धर्म. सांडून आपला आढळ. जोपर्यंत उपाधिगत धर्म सोडत नाही आहे तिथपर्यंत निरुपाधिक तत्वात जाता येत नाही. म्हणून सांडून आपला आढळ लवण आश्रय जळ. मिठाचा मोठा खडा होता. तो खडा केव्हा? आपला आढळ म्हणजे आपला अहंकार, आपला उपाधीचा धर्म, आपला कठीणपणा, हे सगळं जेव्हा सोडून दिलं त्यांनी, लवण आश्रय जळ. जो पाण्यात गेल्याबरोबर काय झाला? विरघळून गेला आणि जलरूप झालेला आहे. म्हणून तुमचा पाण्याशी समरस झाला. तुम्हाला समरस व्हायचं असेल तर त्या मिठाप्रमाणे तुमचा आढळ म्हणजे तुमचा अहंकार, तुमचा अभिमान, उपाधिगत धर्म, हे सगळे तुम्हाला टाकावे लागतील. त्याशिवाय तुम्हाला जळाशी एकरूपता होता येणार नाही. आश्रय जळ का हिंडोन्यरा हे निश्चळ वायू व्योमी. वायूचं उदाहरण दिलं. वायू कसा आहे? वायू सगळीकडे हिंडत असतो. वायूला क्षणभर विश्रांती नाही आहे. तो हिंडत असतो, सगळ्या प्राणीमात्रांचे देह धारण करतो, ही गोष्ट खरी आहे. पण हिंडून दमल्यानंतर मात्र त्याचं राहायचं ठिकाण कुठलं आहे? सर्वव्यापी असणारा आकाशात तो स्थिर होतो. बाकी कुठं स्थिर होत नाही. प्रत्येक प्राणीमात्रा गेल्यावरती आत जाणं बाहेर येणं चालू असतं. श्वास सोडतो, श्वास घेत असतो. त्याला स्थिर राहता येत नाही. कुठल्याही प्राणीमध्ये झाडं घ्या, कुठलीही वनस्पती काही घ्या तुम्ही, जीव मात्र कसे आहेत? त्या ठिकाणी स्थिर नाही आहे. म्हणून सगळीकडे हिंडून वायू आला आणि स्थिर कुठे झाला? व्योमी म्हटलेलं आहे. खम ब्रह्मस्वरूप असणाऱ्या आकाशामध्ये मात्र त्याला स्थिरता मिळालेली आहे. तो तेव्हा काय मिळाली? आपलं हिंड ज्यांनी सोडलेलं आहे, म्हणजे आपला उपाधिगत धर्म जेव्हा त्यांनी सोडला तेव्हा निरुपाधिक असणाऱ्या आत्मतत्वरूप आकाशामध्ये त्याला स्थिरता आणि शांतता मिळालेली आहे. म्हणून म्हणतो वायू हा शांत आहे म्हणतो आम्ही. तैसा बुद्धी वाचा काये जो माते आश्रवून ठाये ते निषिद्धे विपाये कर्मे करू. त्याप्रमाणे म्हणतात वायू कसा हिंडून दमून होऊन शेवटी आकाशात लीन झाला. मीठ ज्याप्रमाणे आपला अहंकार टाकून जलाशी एकरूप झालं. म्हणून बुद्धी वाचा काये म्हणतात. स्वतःच्या बुद्धीनी, स्वतःच्या वाणीनी, स्वतःच्या देहाने, आणखी चित्ताने म्हणा, अंतःकरणाने म्हणा, मनाने म्हणा, जे काही शास्त्र उपाधिक धर्म सांगितले असतील ह्या सगळ्या धर्माने. तैसा बुद्धी वाचा काये सो माते आश्रवून ठाये. तुमची बुद्धी कुणाकडे गेली पाहिजे? माझा बुद्धीने विचार केला पाहिजे. शरीराने माझ्याकडे आलं पाहिजे. वाणीने माझं गुणवर्णन केलं पाहिजे. कानाने माझंच कीर्तन ऐकलं पाहिजे. अशा सर्व दशेंद्रिय जी काही इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण बुद्धी दिलेले आहेत, ह्या सगळ्यांनी त्याने जे माझाच आश्रय केलेला आहे, माझा विचार ज्याने केलेला आहे, माझ्याच ठिकाणी चित्तवृत्ती गुंतलेली आहे, तो निषिद्धे विपाये कर्मे करू. तो निषिद्ध कर्म करणारच नाही आहे मुळात. पहिल्यांदा माझ्या ठिकाणी आल्यानंतर तरी पण समजा प्रारब्धवशात त्याच्याकडून काही निषिद्ध कर्म घडलं, त्याला कळत नाही आहे. तो माझ्या ठिकाणी आल्यानंतर त्याची चित्तवृत्ती देहावर नाहीच. त्यामुळे चित्तवृत्ती देहावर नसताना एखादं निषिद्ध कर्म घडलं म्हणजे कसं आहे? आता शुकाचार्य महामुनी आहेत, ते संध्या करतात की नाही विचार नाही या ठिकाणी. ब्राह्मणाचा देह संध्या कसे करत नाहीत? ब्राह्मणाचा देह असून त्याच्या गळ्यात जाणवं कसं नाही? यज्ञपूर संस्कार कसा नाही? आणि सगळ्याच्या अतिथ्य होते. कारण का? बुद्धिवाचे काय ते कुठे गेलेले आहेत? कृष्ण रूपाशी एकरूप झाल्यामुळे उपाधिक धर्म त्यांच्या ठिकाणी नाहीच, संभवतच नाही आहेत. उपाधीवर वृत्तीच नाही आहेत. अशा वेळी त्यांच्याकडून काही कर्म घडलं असेल जे शास्त्रविरुद्ध आहे, ते कर्म जरी घडलं तरी सुद्धा, म्हणून विपाय म्हणतात, चुकून म्हणतात. चुकून जर त्याच्याकडून काही घडलं, कर्मे करू, चुकून मुद्दाम करणार नाहीत. जर त्याच्याकडून घडलं तर मग काय आहे? असा प्रश्न या ठिकाणी आला तर पुढे सिद्धांत सांगता येत आहेत. परी गंगेच्या संबंधी विधी आणि महानदी ऐक्यतेवी माझ्या बोधी शुभाशुभासी. जो माझ्याकडे आलेला आहे त्याला शुभ पण नाही अशुभ नाही. कारण तो कुठं आलेला आहे? माझ्याकडे. माझ्या ठिकाणी शुभाशुभ काही राहत नाही. माझ्या ठिकाणी धर्म पण नाही आहे आणि अधर्म पण नाही आहे. म्हणून धर्माधर्म दोन्ही टाकून ज्या ठिकाणी जायचं आहे ती म्हणजे निष्काम अवस्था आहे. ती खरी ज्ञानी अवस्था आहे, जीवनमुक्त अवस्था आहे. धर्माधर्म सपदी केले ते पुण्य पाप विसरणे. धर्माधर्म हे दोन्ही त्या ठिकाणी सपदी म्हणजे एका क्षणात नष्ट झालेले आहेत. आणि धर्माधर्म गेल्यामुळे धर्म हे पुण्यस्वरूप आहे, अधर्म हा पापस्वरूप आहे. पाप आणि पुण्य दोन्ही ज्या ठिकाणी संपून गेलेलं आहे असं ते माझं ठिकाण आहे. त्या ठिकाणी शुभाशुभ काही संभवत नाही आहे. म्हणून माऊली म्हणते परी गंगेच्या संबंधी विधी आणि महानदी. गंगेला एखादा छोटा ओहाळ मिळालेला आहे, गावाचं लेंडी ओळ असतं ते गंगेतून मिळालेलं आहे, किंवा यमुनेसारखी महानदी येऊन संगम झालेला आहे. गंगा कशी आहे? दोघांनी समान मानते.
ते लेंडी ओळाला त्यालाही गंगा रूप करून टाकते. ही महानदी यमुना जरी अंतरूप झाली तरी त्याही सगळ्या नद्यांना ती आत्मस्वरूप करते. म्हणजे काय, आपली जी पवित्रता आहे ती सगळी तिला देऊन टाकते, आपलं नामरूप तिला देऊन टाकते. पुढे सगळी गंगाच आहे. संगमाच्या अगोदर यमुना आहे, संगम झाली की पुढे सगळी गंगा, ही यमुना आहे गंगा असं निराळ काही काढता येत नाही. परी गंगेच्या संबंधी विधिया आणि महानदी ऐक्य तेवी माझ्या बोधी शुभाशुभासी. माझा बोध झाल्यानंतर, आत्मबोध झाल्यानंतर त्याला शुभाशुभ काही नाही बाबा, तो शुभाशुभाच्या सगळ्याच्या अतीत आहे. आमच्या आनंद स्वामी कसे होते, शुभाशुभाच्या अतीत होते. ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्यांचे विकार नाही आहे, आणि निर्विकार मनाने केलं काय जे असेल हे सगळं ईश्वर स्वरूपच आहे. त्याला ईश्वरा अर्पण करायला सुद्धा लागत नाही आहे, कारण देहाच्या अहंकार उपाधिगत निरहंकार वृत्तीतून निर्माण झालेले कर्म आहे, हे आपोआप ईश्वर स्वरूप झालेलंच आहे. आम्ही कर्माचा अहंकार घेतला तर श्रीकृष्ण अर्पण वस्तू, शेवटी कर्माचा अहंकार सोडावं लागतं. तुम्ही कर्म अहंकार घेतलाच नाही तर ते आपोआपच ते कर्म त्याच्या इच्छेने उत्पन्न झालं आहे, ते त्या स्वरूपात आपोआपच मिळून जाणार आहे, त्याला सांगावं लागणार नाही आहे. म्हणून शुभाशुभ माझ्या ठिकाणी काही नाही. का बावने आणि धुरे हा निवाडू तवचे सरे, जव न घेपती वैश्वानरे कवळो निधोनी. का बावने आणि धुरे म्हटले. लाकडाचे दोन प्रकार आहेत. चंदनी लाकूड असतं चंदनाचं, मलयागिरी पर्वतावर होतं, ते कसं आहे म्हणले, ते बावन कशी आहे म्हणतात, म्हणजे खरं शुद्ध चंदन रूप आहे ते. बाकी गावठी चंदन नाही, ते मलयाचलाचा पर्वत आहे. का बावने म्हटलं शुद्ध चैतन्य, शुद्ध चंदन आणि धुरे. काही लाकडं असतात नुसतं धूर होतात, त्या लाकडाला धूर मात्र येतो, वास मात्र येत नाही, पण त्याचा कसा आहे, त्याचा धूर काहीच नाही आहे, जो काय आहे तो सुगंध आहे. अशी दोन्ही प्रकारची लाकडं का बावने आणि धुरे हा निवाडू तवचसरे म्हणतात. हा दोघांच्यातला जो भेद आहे तिथपर्यंत आहे. कुठपर्यंत आहे, जोपर्यंत उपाधिक धर्माने बघतोय तोपर्यंत ही चंदन आहे, हे बोरीच लाकूड आहे, हे बाभळीच लाकूड आहे, ते श्रेष्ठ लाकूड आहे, हे कनिष्ठ लाकूड आहे, हा उपाधिक धर्मातला आहे. पण अग्नीमध्ये गेल्यानंतर दोघांची किंमत सारखीच. दोन्ही अग्निरूप आहेत, दोघांचे निखारे सारखेच आहेत, काही फरक पडत नाही आहे. दोन्हीतून जो अग्नी मिळणार आहे तो लाकडा शुद्ध अग्नी आहे. जवळ न घेपती वैश्वानरे कवळोली दोन्ही. कवळोली म्हणले नाही, वैष्णव दोघांना कवळत नाही आहे, आत्मरूपात घेत नाही आहे, तिथपर्यंत हा भेद आहे. त्याच्यामध्ये गेल्यानंतर मग सगळे सारखेच, मग काही फरक पडत नाही. ना पांचिके आणि सोळे हे सोन्या तवचे आळे, जो परिसु अंग मिळे एकवटीना. पाचिके म्हणजे काय माहिती का, कमी कसा असतो ना, म्हणजे हल्लीची भाषा सांगायचं तर फक्त 5% सोनं आहे, बाकी 95% सगळं लोखंडच मिसळलेलं आहे. 95% लोखंड आहे आणि 5% फक्त सोनं आहे. आणि सोळे म्हणजे 16 नंबरी सोनं, म्हणजे 100 नंबरी सोनं, 100 कॅरेट सोनं. एकीकडे 5 कॅरेट सोनं आहे आणि एकीकडे 100 कॅरेट सोनं आहे. ना पाचिके आणि सोळे हे सोन्या तवचे आळे म्हणतात. हे सोन्यावर जो काही आरोप आहे हा तिथपर्यंत आहे, हे वाईट सोनं आहे, हे मलिन सोनं आहे, हे शुद्ध सोनं आहे, तिथपर्यंत आरोप आहे. कुठपर्यंत, जवळ परिसु अंग मिळे एकविटीना. जोपर्यंत परिसचा स्पर्श त्या पाचक सोन्याला होत नाही तिथपर्यंत आहे. ते मलिन लोखंडयुक्त सोनं जे आहे त्याच्यामध्ये 95% लोखंड आहे, 5% सोनं आहे. जोपर्यंत परिसच्या दोन मिळत नाही, परिस्पर्श होत नाही आहे तिथपर्यंत 95% अशुद्ध आणि 5% शुद्ध आहे. एकदा परिस्पर्श आल्यानंतर ते 100 16 आणि 16 आणि हे पण सोनं दोघे एकरूप आहेत. हा कशाचा प्रभाव आहे, त्या परिसरचा प्रभाव आहे. त्याप्रमाणे भगवत चरणाशी जोपर्यंत आपण एकरूप होत नाही आहे, काया वाचे मने ज्ञानेश्वर महाराज सांगितल्याप्रमाणे, तिथपर्यंत उपाधिक धर्मात भेद आहे. निरुपाधिक धर्मात मात्र सगळीकडे ब्रह्मतत्व आत्मतत्व एकच एक आहे. का बावने आणि धुरे हा निवडू तवच सरे नाही. ना पाचिके आणि सोळे हे सोन्या तवचे आळे, जो परिसू अंगमुळे एकवटी ना. परिसर एकरूप करत नाही आहे तिथपर्यंत हा सगळा भेद आहे. तैसे शुभाशुभ ऐसे हे तवचिवरी आभासे, जव एकोन प्रकाशे सर्वत्र मी. शुभाशुभाचा विचार कुठपर्यंत आहे, उपाधिक धर्मात शुभाशुभाचा विचार आहे. चांगल्या वाईटाचे विचार उपाधिक धर्मात आहे. सुखदुःखाचा विचार हा उपाधिक धर्मात आहे. निरुपाधिक तत्व सुख पण नाही, दुःख पण नाही आहे, धर्म पण नाही आहे, अधर्म पण नाही आहे, चांगलं पण नाही, वाईट नाही आहे. कारण तत्व हे सगळं उपाधिक धर्मात आहे. निरुपाधिक तत्वामध्ये हा काही विषयच येत नाही. हे शुभाशुभ हे तवचे आभास म्हणतात. जोपर्यंत माझ्या ठिकाणी येत नाही, माझा आत्मप्रकाशापर्यंत येत नाही, तिथपर्यंत हे सगळे भासमान होणार आहेत. जवळ एक उन प्रकाश आहे सर्वत्र मी. सर्वत्र एकच एक आत्मा आहे. कृष्ण परमात्मा सगळीकडे भरलेला आहे, ब्रह्मस्वरूप सगळीकडे आहे. हे जोपर्यंत आम्हाला दिसत नाही आहे तिथपर्यंत हे सगळं आम्हाला दिसणार आहे.
अगा रात्री आणि दिवो हा तव चिद्वैत व्हावो जव नो रिगिजे गावो गवस्तीच्या. रात्रंदिवस कुणाला आहे? रात्रंदिवस आम्हाला आहे. सूर्याला आहे का हो? सूर्याला रात्र नाही दिवस नाही. दोघं शिष्य होते म्हणे, एका गुरुकडे गेले होते आणि त्या गुरुने ते शिष्यानं सूर्याची उपासना करायला सांगितलं. एकाला सांगितलं बाबा रे नमामितम दिवाकरम असा नमस्कार जो जप करत जा, जो दिवाकर जाय त्याला मी नमस्कार प्रणमामी दिवाकरम असता नमस्कार कर. आणि एका सांगितलं तमोवर्ण सर्व पापक्रम प्रणतोस्मी दिवाकरम, सगळ्या तमाचा अंधकाराचा आर्य असणारा शत्रू असणारा सूर्य आहे त्याला मी प्रणाम करतो अशाने उपासना कर. एक दिवस म्हणे दोघं शिष्य एकत्र आले आणि विचारले का रे तुला गुरुने काय मंत्र दिला? तो म्हटला मला सांगितलंय नमामितम दिवाकरम. तुला काय मंत्र दिलंय? तो म्हणतो नमामि तमोवरून सर्व पापग्रम मला मंत्र दिलेला आहे. दोघांच्या चित्तामध्ये संशय आला, सूर्य दिवाकर आहे का सूर्य तमोरी आहे? नाही सूर्य दिवाकर आहे म्हणतो. दिवस करत नाही का सूर्य? रात्र घालून सूर्य दिवस करतो म्हणून तो दिवाकर आहे. तो म्हणतो नाही नाही तमोरी आहे, तमोरूपी राक्षाला मारून टाकतो म्हणून तो तमोरी म्हटलंय त्याला. आणि व्यासाने साक्षात म्हटलंय तमोवरून सर्व पापग्रम म्हणून ते खोटं कसं असेल? म्हणून दोघं शिष्य भांडत गुरुकडे आले. गुरु म्हटले काय भांडू नको बानो, तमोरी एक दिवाकर आहे ह्याचा विचार आपण सूर्याकडे जाऊन करू त्याला म्हणाले. आणि योग सामर्थ्याने दोघाला घेतलं आणि सूर्याकडेच गेले. तो पहिला शिष्य विचारतो महाराज 12 वर्ष झाली मी रोज म्हणतोय नमामितम दिवाकरम, हे खरं आहे की नाही? सूर्य म्हणाले बाबा तू खरं आहेस, तू म्हणतोस ती गोष्ट खरी आहे म्हणले. दिवस करणार आहे दिनमणिम सूर्या दिनमणी म्हणतात दिवाकर म्हणतात. हो दिनमणी मी आहे ही गोष्ट खरी आहे, पण बाबा तुझी उपासना मला माहिती आहे म्हणलं, कारण मी सर्व साक्षीभूत मीच आहे, मला माहिती आहे नमामितम दिनमणिम अशी उपासना करतोस तू. पण बाबा रे दिन म्हणजे काय आणि दिवसाचा मणी म्हणजे काय हे मला काय माहीत नाही आहे, कारण दिवस म्हणजे काय मला माहीत नाही आहे. दिवस काय असतो असं सूर्य त्याला विचारतो, कारण रात्र त्याला माहीत नाही आहे त्यामध्ये दिवसही माहीत नाही. मग तो पहिला विषय म्हणतो खरंच आहे म्हणे, त्याला दिवस माहीत नाही मग दिवसाचा मणी दिवाकर वगैरे त्याची उपासना काय करायची? सूर्य म्हणतो ते खरं आहे म्हणे, त्याला दिनमणी होऊ शकत नाही म्हणतो मागे. दुसरा शिष्य म्हटला तमोरी माझं म्हणणं बरोबर आहे म्हणे महाराज आपण तमोरी आहात की नाही, रोज उपासना करतो म्हणले. तमोरून सर्व पापघ्नम, सर्व पापांचा नाश करणारा असणारा तमोरी हे सूर्या माझं कल्याण करते, रोज उपासना करतो मी. तो म्हटलं बाबा रामाला रावणारे म्हणून ठीक आहे म्हणले, का रामाने रावणा ठार राक्षसाला मारून टाकलंय, रावणाला मारलंय. कृष्णाला कंसाने म्हटलं तर चालेल कारण कृष्णाने कंसाला मारून टाकलेलं आहे. पण तमोरी मला कशाला म्हणता म्हणले, तम नावाचा कोणी राक्षस आहे तो माझ्या अंगावर आलेला आहे आणि त्याला ठार मारले मी, असं काय असलं तर मला तमोरी म्हणणं ठीक आहे. तो तम नावाचा काय पदार्थ हेच मला माहीत नाही मुळात, तर त्याला मी मारले माझ्या कशाला करता म्हणले. सूर्य तमोरी पण नाही आहे, सूर्य दिनमणी पण नाही आहे, सूर्य दिवाकर म्हणणे आहे आणि तमोरी काहीच नाही आहे सूर्य. मग सूर्य कसं आहे? सूर्य आहे तसा प्रकाशमान ज्ञानरूप आहे, त्याला तमोरी म्हणणं दिनमणी म्हणणं हे आमच्याच उपाधिक धर्माने आम्ही त्याच्यावर अध्यस्त केलेलं आहे. सूर्य ज्ञानप्रकाश आहे तसाच आहे. म्हणून ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज अगा रात्री आणि दिवो, रात्र आणि दिवस हे सूर्याला माहीतच नाही आहे, पण सूर्य काय करतो मावळला की रात्र होते, रात्रीचा अंधकार घालून सूर्य उगवतो. हे दोन्ही कसे आहेत? हा तवची द्वैत व्हावो जवळ न रिगेजे गावो गभस्तीच्या. सूर्याच्या घरी जोपर्यंत जात नाही आहे तिथपर्यंत अंधकार आहे, तिथपर्यंत प्रकाश आहे, तिथपर्यंत दिवस आहे, तिथपर्यंत रात आहे. सूर्याच्या घरी गेल्यावर रात्र पण नाही, दिवस पण नाही, तम पण नाही, प्रकाश पण नाही. बरं का प्रकाश कसा आहे? तमाच्या सापेक्षभूत असणारा प्रकाश आहे, तिथं तम पण नाही प्रकाश नाही. सूर्य कसा आहे? सूर्य आहे तसाच आहे. तसं गुरुस्वरूप कसं आहे? ब्रह्मस्वरूप कसं आहे? ते आहे तसंच आहे. उपाधिक धर्म त्या ठिकाणी कोणते लागू होत नाही. हा तवच द्वैत भावो जवन रिगीचे गावो गभस्तीच्या. म्हणून माझ्या भेटी तयाचे सर्व कर्मे किरीटी जाऊन बैसे तो पाठी सायुज्याच्या. म्हणून माझ्या भेटीला जो आलेला आहे हे किरीटी म्हणजे किरीटधारी धारण करणाऱ्या अर्जुना, म्हणजे सर्वश्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना. किरीट सामान्य माणसं धारण करू शकत नाही का, ज्यांच्या की बल आहे ती माणसं किरीट धारण करू शकतात. अर्जुन कसं आहे? किरीटधारी आहेत. म्हणून माझ्या भेटी तयाचे सर्व कर्मे किरीटी. हे अर्जुना तिथपर्यंत त्याची सगळी कर्म आहेत जोपर्यंत माझ्याकडे येत नाही. जाऊन पैसे तो पाठी सायुज्याच्या. एकदा जो मुक्तिरूप सायुज्याच्या पाटावर जाऊन बसला, त्या घरात जाऊन बसला, मग त्याचं कर्म सर्व संपून गेले बा. त्याला कर्मही नाही आणि अकर्मही नाही, शुभ पण नाही अशुभ नाही. देशे काळे स्वभावे वेचू जयान संभवे ते पद माझे पावे अविनाश तो. ते सायुज्याच्या मागे जे म्हटलेलं आहे ते सायुज्याचं पुन्हा व्याख्यान करता पुढे. सायुज्य मुक्ती म्हणजे कोणची मुक्ती? देशे काळे स्वभावे, ज्याच्यामध्ये देशभेद नाही आहे, त्याच्यामध्ये कालभेद नाही आहे, त्याच्यामध्ये वस्तुभेद नाही आहे, त्याच्यामध्ये अवयवय भाव नाही आहे, म्हणजे सर्व भेदरहित असणारे निरुपाधिक तत्व. देशकाळे स्वभावे वेचू जयान संभवे,
त्याची गणना करताना, ज्याला वेचायला जाताना, ज्याला मिळवताना देशकालातीत व्हावं लागतं, वस्तू धर्माच्या अतीत व्हावं लागतं. उपादेय धर्माच्या अतीत झाल्याशिवाय ती वस्तू मिळत नाही. न संभव म्हणतात, हे जे अतीत झाल्याशिवाय ती वस्तू मिळणं शक्यच नाही. ते पद माझं पावे अविनाश तो, ते जे काय माझं अविनाश म्हणजे शाश्वत पद आहे ते पद हे चोखाळे कर्म करून ज्ञानदीप्ती ज्याला मिळवलेल्या आहे त्या मनुष्याला मिळते आणि तो तिथपर्यंत येतो. ते पद माझं पावे अविनाश तो, शाश्वत पद तो मिळतो. किं बहुना पंडुसता मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेडे न पविजता लाभू कवन असे. किं बहुना म्हणतात, फार काय सांगू रे पंडुसता मरे अर्जुना, अरे फार काय सांगू बाबा तुला. मज आत्मयाची प्रसन्नता म्हणतात, ही आत्मरूप आहे, माझी जी काही प्रसन्नता आहे, माझा जो काही ब्रह्मानंद आहे, माझा जो काही आत्मानंद आहे, लाहे तेने न पविजता लाभू कोण आहे, ती मिळाल्यानंतर त्याच्यापेक्षा आणखी मिळायचा लाभ कोणता उरलाय बरं. लाभू कवन असे न पवित्रता म्हणतात, त्याला मिळाल्यानंतर कोणता लाभ मिळायचा राहिलेला आहे, म्हणजे सर्व सुख त्याच्या अंतर्भूत झालेले आहेत. आम्ही जे लौकिक सुख दुःख म्हणतो त्याच्या सकट सगळे, त्याच्या सकट सगळं आत्मसुखात मिळालेलं आहे, त्याला सर्व सुखरूपच आहे, त्याला दुःख काही नाही आहे. त्याला जे ते ज्याला आत्मब्रह्मसुख मिळालेलं आहे त्याला काही मिळालं नसते, त्याला सर्व काही मिळाले. मग सर्व सुखाशी पात्र जे दर्शन म्हणतात, सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख, लौकिकातलं सुख, अलौकिकातलं सुख, ब्रह्मसुखामध्ये सगळे अंतर्भूत झाले आहेत, ते सगळेच त्याला आपोआप मिळणार आहेत. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रितः मच्चित्त सततं भव. मत्परः माझ्याशी एकरूप होऊन, पर म्हटलं बरं का, जी श्रेष्ठ वस्तू आहे ती माझी उपाधी घेऊ नको, माझ्या निरुपाधिक तत्वाशी म्हणतात, माझ्या निरुपाधिक तत्वाशी, माझं जे निरुपाधिक तत्व आहे परश्रेष्ठ असणारं त्याच्याशी एकरूप होऊन. मत्परः मयी म्हणजे माझ्या ठिकाणी, चेतसा म्हटलेलं आहे, अंतःकरण आहे बरं का, देहाने कर्म टाक म्हणत नाहीत ते, देहाने देहाचे कर्म करायचीच आहेत, पण अंतःकरणाने चेत शब्द वाढलेला आहे. चेतसा सर्व कर्म आणि संन्यस्य, माझ्या ठिकाणी चेतसा म्हणजे मनाने, अंतःकरणा अंत म्हणजे कर्म कशी करायचे आहेत, अभिमान टाकून देऊन ही ईश्वराला अर्पण केलेली कर्म आहेत असं समजून कर्म करायचे आहेत. चेतसा मयी सर्व कर्म आणि संन्यस्य, चित्तानी, अंतःकरणाने, बुद्धीनी माझ्या ठिकाणी सर्व कर्मांचा संन्यास करून, दैहिक नाही बरं का, दैहिक म्हणत नाही ते, चेतसा म्हणताय, देहाने देहाची टोकाळ कर्म करायचेच आहेत आणि अहंकार टाकून देऊन ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करायचे आहे. संन्यास माझ्या ठिकाणी सर्व कर्मांचा संन्यास करून मत्पर होऊन बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. मच्चित्त म्हणजे चित्त, मग असे मत्परा म्हणलं, आता म्हणतात मच्चित्त, जे चित्त आहे ते माझ्याच ठिकाणी ठेव. माझ्या ठिकाणी चित्त ठेवण्याकरता काय केलं पाहिजे, बुद्धियोगम उपाश्रित. चित्त अशी गोष्ट नाही आहे माळ काढली आणि ठेवली जाऊ पुढं, असं नाही आहे चित्त. ते त्याला बुद्धियोगच पाहिजे, त्याला विवेकरूप योग पाहिजे. बुद्धी म्हणजे काय, निश्चयात्मिका. धी म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी, बुद्धीत प्रकाश करणारे जे ज्ञाननिष्ठा आहे ती ज्ञाननिष्ठा मिळवून बुद्धियोगम उपाश्रित, त्या योगावर आरूढ होऊन सततम भाव म्हटलेलं आहे, नेहमी माझ्याकडे चित्त ठेव. बुद्धियोगाचा आश्रय घेऊन माझ्या ठिकाणी सतत चित्त ठेव. बुद्धियोगाचा आश्रय केल्याशिवाय माझ्या ठिकाणी चित्त राहणार नाही आहे, भगवंता सांगायचं आहे. म्हणून सततम बुद्धियोगम उपाश्रित, नित्य नेहमी बुद्धीने माझंच चिंतन करून माझ्या ठिकाणी चित्त ठेव. त्वम भव, अशा प्रकारचे तू हो. या कारणे गा तुवा इया सर्व कर्म आपुल्या माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू. या कारणे म्हणजे ही वर सांगितलेली अशी कारण असल्यामुळे, तुवा म्हणजे हे अर्जुना, या सर्व कर्म आपुल्या, जी काही बुद्धीने, अंतःकरणाने, मनाने, उपासनेने जी काही कर्म केली असतील ही सगळी कर्म, सर्व कर्म आपुल्या. आपुल्या म्हणजे तुझा अहंकार रूप जी कर्म आहे ती कर्म. निरंकार बुद्धीने केली असतील ते कर्म आपली कर्म म्हणणारच नाहीस तू, पण अहंकार रूपीने मी जे काही कर्म केले आहेत असं जे काही वाटते मनामध्ये, म्हणून आपुल्या म्हटलेलं आहे. आपुल्या कर्म, मी इतकी कर्म केली, इतकी सेवा केली, इतकी उपासना केली, अशा प्रकारे मी योगधारणा मी केली आहे. हे जे काही तुला जे वाटतंय, जी काही कर्म आहेत ती सगळी सर्व कर्म आपुल्या माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू. हे धनंजय म्हटलं बरं का, धनाचं मोह सोडणं अवघड आहे म्हणून मुद्दाम धनंजय शब्द वापरलेला आहे. बाबा रे, ह्या धनाचं मोह सोडतो. धन लौकिक धन आहे आणि कर्मरूपी केलेलं जे धन आहे, संचित आहे, हे पण एक धनच आहे. उपासना रूप धन आहे, नामस्मरण रूप धन आहे, हे जे काही सगळं आहे ह्या धनाला जिंकणाऱ्या अर्जुना ह्या त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणून धनंजय शब्द प्रयोग केलेला आहे माऊली या ठिकाणी.
सर्व कर्म आपुल्या माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू. हे धन जिंकणारे अर्जुना, हे माझ्या ठिकाणी तू संन्यास म्हणजे काय, टाकून देऊ नको, सम्यक प्रकाराने ठेव, योग्य प्रकारे त्या ठिकाणी ठेव म्हणून, म्हणजे अहंकार टाकून देणं हेच म्हणजे संन्यास करणं आहे. संन्यासू कीजे कर म्हणतात, आज्ञा करतायत कीजे, हे संन्यास कर तू. परी तोच संन्यासू वीरा करणीयाचा झणे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती. हे संन्यास कर म्हणजे संन्यास म्हणजे काय, पुन्हा प्रश्न आला या ठिकाणी. त्या संन्यासाचं पुढचं व्याख्यान करते, संन्यास म्हणजे काय. परी तोच संन्यासू वीरा म्हणतात, हे वीरवर असणारा श्रेष्ठ अर्जुना तोच खरा संन्यास आहे. करणीयाचा झणे करा. करणीय म्हणजे करणीय काय वस्तू असते, जे करा म्हणून सांगितलेलं आहे, ज्याचा लोप कधी करायचा नाही आहे, ती करणीय वस्तू आहे. अभि श्वासोश्वास घेण्याचा कधी लोप करतो का, लोप करू शकत नाही, कारण ते नित्यकर्म आम्हाला घ्यावंच लागतं. ते आमच्या इच्छेचा प्रश्न त्या ठिकाणी नसतो, ते श्वासोश्वास घ्यावाच लागतो. त्याप्रमाणे करणीय वस्तू म्हणजे जी कधी टाकता येणार नाही, जोपर्यंत देह आहे. यावज्जीवन त्रयोवंद्या वेदांत गुरुरेश्वरा, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तिथपर्यंत वेदांत शास्त्र गुरु हे सगळे आणि ईश्वर हे तीन वस्तू पूजनीय आहेत, त्या ठिकाणी त्याग करता येणार नाही. म्हणून करणीय वस्तू म्हणतात. करणीय वस्तू म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत जी सांगितलेली आहे ती गोष्ट कोणची आहे, तुम्हाला नित्य नैमित्तिक कर्म सांग. नैमित्य कर्म आहे, नित्य कर्म आहे. त्याशिवाय आम्ही आमच्या स्वेच्छेने जे काही कर्म करतो ती कर्म, इच्छेने अनिच्छेने प्रारब्धोषे जी काही कर्म करत असतो, पण त्यात जे काही कर्म अवश्य केलीच पाहिजेत, जे टाकता येणार नाही आहेत, ती मात्र नित्य नैमित्तिक कर्म आहेत. म्हणून म्हणतात करणीयाचा झणे करा. ती कर्मे करणं जे कसे आहे, विवेकपूर्वक ती करायलाच पाहिजेत, ती कर्म करायची आहेत. आणि आत्मविवेकी धरा. विचार कुठं करायचा आहे, विचार कर्म करताना कर्मात विचार न ठेवताना विचार मात्र विवेकामध्ये ठेवायचा आहे. नित्यानित्य वस्तू कोणची आहे, चांगलं काय वाईट काय आहे, आत्मवस्तू कोणची आहे, अनात्म वस्तू कोणची आहे, उपाधिगत धर्म कोणचे आहेत. माझी बुद्धी ही निरुपाधी तत्वात गेली आहे का उपाधिगत धर्मात रमलेली आहे, हा जो विचार आहे तो आत्मविवेकी धरा. चित्तवृत्ती मात्र करणी कर्म करत असताना सुद्धा चित्तवृत्ती मात्र त्या विवेकामध्ये आत्मानात्मविवेकामध्ये ठेवायचे. मग तेने विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपे निर्मळे देखिजेल. अशा प्रकारे कर्म केल्यानंतर म्हणजे नित्य कर्म करत असताना सुद्धा विवेकाची बुद्धी वापरून चित्तवृत्तीने विचार केल्यानंतर सुद्धा मग तेने विवेक बळ म्हणतात. त्या क्षणी सुद्धा कर्म करत असताना सुद्धा विवेक वापरून तेने विवेक बळे, त्या विवेकाचं बळ पाहिजे. चोखाळ कर्म करत असताना जो विवेक आहे ईश्वरार्पण बुद्धीने करायचा, त्या विवेक रूपेचं बळ. मग तेने विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे. आपण कसं आहे, आपण कर्मापेक्षा वेगळे आहोत. तो विवेक कुठला आहे, अरे कर्म कोणाकडनं घडणार आहेत, कर्म ही इंद्रिय संघाताकडून घडणार आहेत, कर्म हे पंचभूती देहाकडून घडणार आहेत, ज्याचा आपला काही संबंधच नाही आहे. कर्म करू दे ना कुशाल त्यांना, त्याचा अहंकार आपल्याला कशाला घ्यायचा आहे, अशा प्रकारचं विवेक. मग कर्म टाकायचं का, आपलं काय करायचं बरं, करू न करू कर्म ते चालणार आहे म्हणत. विवेक चोखाळ कर्म कर म्हणतात. चोखाळपणे कर्म पण करायचे आहे, पण विवेक आतमध्ये असा पाहिजे आपला काही संबंध नाही याचा. आपण पे कर्मा वेगळे, मी कसं आहे ह्या कर्मापेक्षा अकर्मापेक्षा शुभाशुभ कर्मापेक्षा मी मात्र वेगळाच आहे. माझ्या स्वरूपी निर्मळे देखिजेले. माझं एक निर्मळ स्वरूप आहे. निर्मळ म्हणतो बरं का, निर्गतम मला यस्मा, त्या ठिकाणी कोणचाही मल नाही आहे. मल कुठे आहेत, विकारामध्ये मल आहेत. म्हणून निर्विकार चित्तवृत्तीने निर्मळ कुठलं होऊ शकतं, जे निर्विकार आहे ते फक्त निर्मळ होऊ शकतं. गंगाजल कसं आहे, पवित्र आहे, त्यात जे काय येईल हे सगळं पवित्र होऊन जातं. त्याप्रमाणे माझ्या त्या आत्मस्वरूपाचा विचार केल्यानंतर तुमची चित्तवृत्ती निर्मळ होणार आहे. माझ्या स्वरूपी निर्मळे देखिले गेले. ते निर्मळ चित्तवृत्ती झाल्यानंतर माझं स्वरूप तो पाहू शकतो. देखिजेल म्हणजे पाहिल तो. आणि कर्माचे जन्मभोये प्रकृतीचे काय आहे ते आपण याहून बहुये देखसी दुरी. आणि कर्माची जन्मभूये बघा सांगतायत. अरे कर्म कुठे आहे बाबा, कर्माची जन्मभूमी कोणती आहे, प्रकृतीचे काय. कोण कर्म करणार आहे, प्रकृती कर्म करते आहे. पुरुषस्तु पुष्कर पलाशवत निर्लेपः, प्रकृती कर्त्री पुरुषस्तु पुष्कर पलाशवत निर्लेपः. हे कर्म कोण करते, प्रकृती कर्म करते आहे. सत्वरजतमात्मिक असणारे कर्म प्रकृती तुमच्याकडे सत्वरूप कर्म कोणतं, ध्यान मार्गाकडे जाणं सत्वरूप आहे. जे आपलं कर्म या ठिकाणी तुम्ही रोज करतायत, रोज तुम्ही ऐकता, हे कसं आहे, हे सत्वरूप कर्म आहे.
तमोरूप कर्म कुठं? ह्या ठिकाणी सुद्धा मध्येच येऊन जांभई येते, मध्येच निद्रा येते एकदम. हे तमोगुण रूपात्मक कर्म आहे. तेव्हा असतं प्रकृती धर्म जे काय आहेत ते कर्म करत असतात. आपण कशाला म्हणायचं? मी पूर्णपणे ऐकलं बरं का, हे आपण तेही म्हणायचं नाही आहे आणि मला झोप आली तेही म्हणायचं नाही. म्हणजे कोण झोपायचे बरं का? त्या दोन्ही कर्माचा अहंकाराचा त्याग करायचा आहे. जाऊ दे म्हणे, सोडून द्यायचं कर्म. ईश्वरा पण प्रकृती जे काय आहे ती प्रकृती कशी आहे? प्रकृतीगत कर्म करते आणि प्रकृती अहंकार विमूढात्मा करत हा मिती म्हणते. प्रकृती कर्म करत असताना सुद्धा अहंकार आणि मूढ झालेला आत्मा मी करताय असं म्हणतो आणि दुःखी होत असतो. तू का दुःखी बा? प्रकृती कर्म करते, करू दे ना. प्रकृती म्हणजे काय? सत्वरजतात्मक असणारे जे तुमची मनोबुद्धी अहंकार शरीर जे तुम्हाला आहे ते कर्म करत असताना मी चांगलं कर्म केलं, मी वाईट केलं, हा कुठला अहंकार घेऊ नका. प्रकृती कर्म करते, तुमचा काय संबंध आहे? आत्मा कर्म करू शकत नाही. जी काही क्रिया आहे ही प्रकृतीमध्येच आहे, आत्म्यामध्ये कर्म नाही आहे. आत्मा कर्म करू पण शकत नाही. त्याने खूप करायचं ठरलं तरी कर्म करता येणार नाही. कर्म करायला जागा पाहिजे. तो कुठं जाणार? सगळीकडे एकच आत्मा भरल्या, कुठं जाणार? कुठे येणार? त्याला काहीच करता येत नाही. प्रकृती जे काय आहे ते आपण आहुनी बहुवे देखसी दुरी. आपल्यापासून खूप प्रकृती आहे, खूप कर्म करते आहे. देखसी दुरी, दुरी म्हणजे त्या प्रकृतीपेक्षा लांब उभा राहा आणि बघ तू. तेथ प्रकृती आपणया वेगळी नुरे धनंजया रूप वीण खा छाया जया परी. पण थोडासा विचार जर केस करशील तर प्रकृती पुरुष वेगळे आहेत का हा पुन्हा प्रश्न या ठिकाणी येतो. प्रकृती पुरुष म्हणा तर वेगळे आहेत, म्हणा तर एकरूप आहेत. म्हणजे कसं? पुरुषाशिवाय प्रकृती राहू शकत नाही. पुरुष मात्र तिच्यामध्ये असून निराळ आहे. हे असं सगळे प्रकार आहे बघा. पुरुषाशिवाय प्रकृती राहूच नाही. सावली कशी आहे? सावली म्हणजे प्रकृती आपली, तिचा आपला काय संबंध आहे का? काही संबंध नाही. पण आपल्याशिवाय राहते का ती? आज माझी सावली मी घरीच ठेवून आलोय, नको मी माझ्याबरोबर, तू घरी सुखाने राहा म्हणून घरी ठेवून असं काय होतं का? आपण मुलाबाळांना घरी ठेवू शकतो, पण सावलीला घरी ठेवू शकतो का? नाही येऊ शकत. कारण आपल्याशिवाय राहू शकत नाही. ती आपल्याशिवाय राहू शकत नाही आहे. आपण जिथं जिथं येणार, जिथं जिथे वृत्ती आहे त्या त्या ठिकाणी प्रकृती आहे. म्हणून प्रकृती पुरुषाबरोबर आलेलीच आहे. तेच प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजय म्हणतात. हे धनंजय असा जो प्रकृती पुरुषाचा विचार येतो तेव्हा प्रकृती पुरुषापेक्षा निराळी नाही आहे. उलट पुरुषाच्या आश्रयाने ती जगती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना झाकून टाकते आहे. हा विशेष आहे. अज्ञान कुठं आहे? अज्ञान हे आत्म्याचे आश्रय. ज्ञान जसं आत्म्याच्या आश्रयाने आहे तसं अज्ञान सुद्धा आत्म्याच्याच आश्रयाने आहे. त्याला आश्रय नको का? कशाच्या शिवाय, अधिष्ठानाशिवाय ज्ञान अज्ञान काही राहू शकत नाही आहे. म्हणून अज्ञान सुद्धा कुठं आहे? आत्म्याच्याच आश्रयात राहिलेलं आहे आणि आत्म्याला त्याने झाकून टाकलेलं आहे. असा सगळा प्रकार आहे. तेथे प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया रूपे वीणका छाया जया परिवहन तेच दिले. रूपाशिवाय छाया कशी? अहो प्रकाश आहे, रूप आहे म्हणून छाया आहे. रूप जर नसेल तर छाया कुठली आलेली आहे? सूर्यप्रकाश आहे म्हणून छाया आहे, रूप आहे म्हणून छाया आहे. ऐसेनी प्रकृती नाशू झालया कर्मसन्यासू निपजेल अनायासू सकारण. ऐसेने म्हणजे असा विचार करून, असा विवेक केल्यानंतर प्रकृतीचा माझा काही संबंध नाही आहे. मी जरी प्रकृतीमध्ये असलो, प्रकृती कर्म करत असली तरी माझा त्याचा काही संबंध नाही आहे. प्रकृती आपले खुशाल कर्म करू दे, मी मात्र आत्मरूपातच राहणार आहे. अशा प्रकारे ऐसेनी प्रकृती, अशा रीतीने प्रकृतीचा नाश केल्यानंतर प्रकृतीचा नाश होत नाही बरं का. प्रकृती म्हणजे ईश्वराची माया आहे. ती ईश्वराची मायेचा नाश तशा होत नाही आहे. तो मायेचा नाश केव्हा होऊ शकतो? ईश्वराची अनुग्रह झाला तरच होऊ शकतो. ईश्वराचा अनुग्रह झाल्याशिवाय माया मिळतांतर माझा जो अनुग्रह झाला तरच माझ्या मायेतून पार पडतो म्हणतो भगवान. नाहीतर कोणी बाहेर पडत नाही. कारण माझी प्रकृतीरूप माया कशी आहे हे सगळ्यांना झाकळून टाकलेले. म्हणून ईश्वराचा अनुग्रह झाल्यानंतर ऐसेनी प्रकृती नाशू झालया कर्मसन्यासू. प्रकृती नाशू याचा अर्थच कर्मसन्यासू, कर्माचा अहंकार सुटल्यानंतर. कारण कर्म प्रकृती करते आहे आणि त्या प्रकृती माझा काही संबंध नाही आहे अशा योग्य प्रकाराने ज्ञानाने विचार करून त्या कर्मांचा संन्यास म्हणजे कर्माचा अहंकार टाकलेला असताना निपजेल अनायासू सकारणू. कर्मसन्यासू निपजेल म्हणतात. कर्मसन्यास आहे तो उत्पन्न होईल, विवेकाने उत्पन्न होईल. आणि सकारण म्हटलेलं आहे कारणासह प्रकृतीचा नाश झाला पाहिजे, अज्ञानासह अध्यास गेला पाहिजे. नुसता अध्यास जात नाहीये, अधिष्ठानाच्या ज्ञानासह अध्यासाचा नाश झाला पाहिजे. अधिष्ठाना साक्षात्कार झाला पाहिजे, ईश्वर साक्षात्कार झाला पाहिजे. तर जर मावळीत विश्वास केव्हा आहे? तो आत्मज्ञान झाल्यानंतर आहे. तोपर्यंत विश्वास काही मावळत नाही आहे. म्हणून सकारण म्हटले अज्ञान आणि अज्ञानाचा नाश झाल्यानंतर, ईश्वर कृपा झाल्यानंतर मग तो अनायासो निपजेल कर्मसन्यासो म्हटले ज्ञानेश्वर.
मग कर्मजात गेलिया मी आत्मा उरे आपण पया ते तर बुद्धी घापे करून या पतिव्रता. मग कर्मजात गेलिया, हे कर्म जे काही सगळं उत्पन्न झालेलं आहे हे सगळं आपोआप निघून गेल्यानंतर म्हणतात. ते जातं बरं का, टाकावं लागत नाही आहे, ते आपोआप निघून गेलं. सूर्यगोळ अंधकार जा म्हणून सांगत नाही आहे. तसं आत्मज्ञान झाल्यानंतर ह्या कर्माचा अहंकार आपोआप निघून जातो. त्याला जा म्हणून सांगायचं काही कारणच नाही आहे, कारण कर्म कोणी केले आणि अहंकार कोण घेतो, अशी परिस्थिती. कर्म देहाकडून घ्यायचं आणि आपण देहाच्या अतीत असून देहाने केलेलं माझं म्हणायचं, हे बरोबर नाही. मग कर्मजात गेलिया मी आत्मा उरे आपण या. कर्म सगळं निघून गेलो, काय उरणार खाली? खाली निव्वळ शुद्ध चोखळ आत्मज्ञान तेवढं उरणार आहे, ब्रह्मस्वरूप फक्त उरणार आहे. म्हणून मी आत्मा उरे आपण या ते तर बुद्धिघापे करून या पतिव्रता. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री पतीशी एकरूप असते त्याप्रमाणे हा बुद्धीने कसा असतो, बुद्धी निश्चय करतो, स्थिर बुद्धी करतो, मी आत्मरूप आहे, म्हणजे आपोआप कर्म निघून जातात. हा संन्यास. बुद्धी अनन्य येणे योगे मज माझे जय रिगे ते चित्त चैत्य त्यागे मातेची भजे. बुद्धी अनन्य येणे योगे अनन्याश्चिंतयंतो. मग अनन्य म्हणतात न विद्यते अन्या, दुसरा कुणीच नाही जगामध्ये, एकच एक परमात्मा आहे, कृष्ण परमात्मा तेवढा एकच आहे असा बुद्धिष्टा निश्चय करून येणे योगे, अशा प्रकारचा हा योग, हाच मोठा योग बरं का. योगाभ्यासाचा कोणता मोठा योग? श्रीकृष्ण परमात्मा एकच एक स्वरूप आहे हे समजलं. म्हणून योगतारात म्हटलेलं आहे अहम ममत्वाद व्यपहाय सर्वम श्रीराज योगे स्थिरमानसानाम न द्रष्टृता नास्ति च दृश्य भावा साजृंभते केवल संविदेव. अहम ममत्वाद व्यपहाय सर्वम, अहंकार ममत्व टाकून देणं म्हणजेच अशा प्रकारचे कर्म करणं. श्रीराज योग म्हणलं आचार्य त्या ठिकाणी. श्रीराज योग म्हणजे ईश्वराच्या चरणाचा योग, आत्मस्वरूपाचा योग. मज माझे रेगे तो योग आलेला असताना ईश्वराशी तो एकरूप होतो, त्या श्रीराज योगाशी एकरूप येतो. ते चित्त चैत्य त्यागे मातेची भजे, अशी अवस्था आहे. चित्त चैत्य त्यागे म्हणले, चैत्य म्हणजे विषय, ते विषयरूपी विषयात रमलेलं चित्त त्यांचा त्याग करून, उपाधिक धर्मांचा त्याग करून निरुपाधिक तत्वामध्ये ते चित्त त्याग चैत्य त्यागे मातेची भजे. चैत्य त्याग म्हणजे चित्ताचे विषय जिकडे जिकडे जाईल ते सगळे विषय, त्या विषयांचा त्याग करून मातेची भजे म्हणजे चित्त अनन्य योगाने अनन्याश्चिंतयंतो आपण विचार करून माझ्याच ठिकाणी ते एकरूप होतं. ऐसे चैत्य जाते सांडिले. बघा पुन्हा शब्द तोच प्रयोग केला त्यांनी. अशा प्रकारे चित्त ज्या ज्या ठिकाणी ते सगळ्या त्या सगळ्या विषयांचा त्याग करून सांडिले म्हणतात, मुद्दाम प्रयत्न करून टाकून देऊन म्हणतात. असे काही विषय जाणार नाही आहेत. बाहेर जे विषय टाकले पुन्हा स्वप्नामध्ये येऊन विषय बसले असतात. काय सांगा, विषयांच्या मोठा जबर का भयंकर आहे. विषय स्वप्नस्थ जाऊन बसलेले असतात, सोडत नाहीत. एक तमोगुणात झोपून तरी जा, नाहीतर काहीतरी कर, माझी उपासना तरी कर, नाहीतर मी तुला सोडणार नाही म्हणतात. विषय चित्तावर येऊन बसले असतात. म्हणून चित्त त्यागे चैत्य जाते सांडिले म्हटलं, टाकून दिलं त्यांना. सांडून टाकलं म्हणजे फेकून दिलं, अंतःकरणात काढून सगळे विषय उपटून टाकून द्यायचे. चैत्य जाते विषय ज्या सांडिलेत, चित्त माझ्या ठाई जिडले. ते चैत्य त्याग करून चित्त कुठे ठेवलं? चित्ताला विषय एकच एक परमात्मा द्यायला पाहिजे. चित्ताचा स्वभाव असा आहे बरं का, त्याला कुठला ते समोर विषय लागतो. चित्त निर्विषय कधी असत नाही. चित्त निर्विषय फक्त ज्ञानेश्वर महाराजांचं योगी माणसांत असू शकतं, बाकी सामान्य माणसांचं चित्त हे निर्विषय असत नाही, कुठल्या तरी विषयाला धरतं ते. मग त्याला विषय द्यायचे का निर्विषय परमात्मा द्यायचा हा आपला विषय आहे, पण त्याला काही समोर विषय पाहिजे. म्हणून म्हणतात चित्त माझ्या ठाई जडले. म्हणून चित्त कुठे येतंय? ते परमेश्वराच्या ठिकाणीच नेऊन जडून टाकायचं, त्याला एकरूप करायचंय. ठाके तैसे वहिले सर्वदा करे. मग चित्त जेणेकरून माझ्या ठिकाणीच राहील असं सर्वदा करे म्हणतात. सर्व कर्म अशीच कर की जेणेकरून चित्त हे माझ्याच ठिकाणी येईल आणि दुसरीकडे कुठे जाणार नाही. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी अहंचे तुमहंकारा नश्रोस्यसी विनंक्षसी. पुन्हा सांगतात मच्चित्त, जो माझ्या ठिकाणी गेलेला आहे, चित्त माझ्याच ठिकाणी ज्याचं झालेला आहे तो कसा आहे? मत्प्रसादात सर्वाणी दुर्गाणी तरिष्यसी. नुसतं माझ्या ठिकाणी चित्त नाही आहे, पुन्हा माझा अनुग्रह तुझ्यावर व्हायलाच पाहिजे, माझा कृपाप्रसाद व्हायलाच पाहिजे बरं का. माझ्या ठिकाणी चित्त ठेवला हा सुद्धा सूक्ष्म अहंकार आहे. म्हणून म्हणतात तो सुद्धा गेला पाहिजे. तो झाल्याशिवाय माझा अहंकार गेल्याशिवाय माझा प्रसाद होणार नाही आहे. म्हणून मच्चित्त आणि मतप्रसादा दोन्ही त्यांनी कारण घातलेले आहेत. माझ्याकडे चित्त अशा प्रकारे ठेवलं तरच माझा अनुग्रह होईल, कृपाप्रसाद मिळेल. आणि त्या कृपाप्रसादामुळे मतप्रसादात, त्या कृपाप्रसादामुळे सर्वाणी दुर्गाणी तरिष्यसी,
सर्व जे काही अवघड वाटा आहे, जे काही किल्ले आहेत, जे विषयांचे किल्ले आहेत, त्यातून तू पार पडशील, सर्व दुःखातून पार पडशील. अथ चेत्त्वम अहंकारा न श्रोष्यसी तर्हि विनंक्षसी. जर मी सांगितल्याप्रमाणे चित्त माझ्या ठिकाणी ठेवलं नाहीस, अहंकारा न श्रोष्यसी, स्वतःचा अभिमान धरून मी जे काय सांगतोय हे न ऐकशील तर काय होईल? विनंक्षसी. नुसतं नंक्षसी नाही आहे, विशेष प्रकारे सर्व बाजूंचं नाश होऊन जाईल बाबा. नुसता मरशील नाही तू, जन्मजन्मपर्यंत तुला माझं ज्ञान होणार नाही. म्हणून विनंक्षसी म्हटलं, सर्व बाजूंचा नाश होऊन जाईल. कशामुळे? अहंकारामुळे, अभिमानात दर्प होऊन मी सांगितले जर तू न ऐकशील, चित्तात न ठेवशील तर तुझा नाश होऊन जाईल. मग अभिन्ना या सेवा चित्त मियाची भरेल जेधवा, माझा प्रसादू जाणते धवा संपूर्ण झाला. अभिन्ना या सेवा, माझे सेवा करून माझ्याशी एकरूप झाल्यानंतर चित्त मियाची भरेल जेधवा, तुझ्या चित्तामध्ये केवळ मीच राहीन. म्हणजे बाकीच्या विषयात तुझ्या चित्तात जागा नको, अहंकाराला जागा नको, मदाला जागा नको, मोहाला जागा नको. चित्त कसं आहे? अणुमात्र आहे, ते फक्त त्याच्या मीच पाहिजे त्याच्यामध्ये, बाकीच्या जागा मोकळी मला जागा करून दिली पाहिजे. तू चित्त मियाची भरेल जेव्हा, तुझ्या चित्तामध्ये परिपूर्ण मीच जेव्हा असेल, माझा प्रसाद जाणते जेव्हा संपूर्ण झाला, त्यावेळेला माझा अनुग्रह झाला समजतो. माझा अनुग्रह झालेलं लक्षण काय आहे? तुझ्या सर्व कृतीतून मी बाहेर पडलो पाहिजे. तोंडातून, बोलण्यातून, वाणीतून, झोपेतून, स्वप्नातून, जाग झाल्यानंतर. जागृती स्वप्नी पांडुरंग तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तो ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. सर्व क्रियेतून मीच तुला दिसला पाहिजे, तर माझा अनुग्रह परिपूर्ण झाला असं तू समज. जर तसं येत नसेल, काही तू बसल्यापुढे तासभर चिंतन असेल आणि पुढे चिंतन सुटत असेल, तर अनुग्रह परिपूर्णपणे झालेला नाहीये. थोडासा अनुग्रह झालेला आहे, परिपूर्ण झालेला नाहीये. तेथ सकळ दुःख धामे भुंजते जे मृत्यूजन्मे, ती दुर्गमेची सुगमे होती तुझं. तिथं म्हणतात त्या ठिकाणी जर नाईक तू सर्व दुर्गांचे म्हटलेलं आहे, कोणत्या दुःखातून तू पार पडशील सांगता येते. ते तर सकळ दुःख धामे, धाम म्हणजे राहायचं ठिकाण. सगळी दुःख ज्याच्या आश्रयाने राहिलेले आहेत. भुंजती जे मृत्यूजन्मे, सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर जन्माला येणं आणि मृत्यू, पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे जे काही मागं लागले चक्र आहे, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. जी मृत्यूजन्मे भुंजती, जी प्रकृती तुम्हाला भोगायला लावती, अहंकार धरल्यामुळे जे तुम्हाला भोगायला लागतं जन्ममृत्यू रूप, आणि ज्यातून पार पडता येतं. दुर्गान जे म्हटलेलं ही दुर्ग आहेत, हे किल्ले मोठे, ही दुःख मोठी आहेत. ती दुर्गमयची सुगमय होती तुझं. हे जे दुःख आहे, मग जन्ममृत्यूच्या पासून तू अतीत होशील, म्हणजेच तू मुक्त होशील. सूर्याचे निसावाये डोळा सावायला होये, ते अंधाराचा आहे पाडू तया. सूर्याचे निसावाये म्हणजे सूर्याच्या सहवासात गेल्यानंतर, सूर्याचा अनुग्रह घेतल्यानंतर डोळा सावायला होय, डोळ्यात प्रकाश आलेला आहे. डोळ्यात प्रकाश आलेला आहे असं असताना मग ते अंधाराचा आहे पाडू दया. त्याला अंधकाराची भीती आहे का म्हणे? मुद्दाम बरोबर. डोळा सावायला म्हटले, डोळा पाहिजे बरं का. सूर्यप्रकाशमान जरी असला तरी आपल्याला डोळा पाहिजेच तिथं. नुसता घट प्रकाश होत नाही सूर्याच्या प्रकाशाने. आपण डोळे मिटून बसलो तर सूर्य काय करणार आहे? सूर्य काय दाखवू शकतो का? सूर्य पुष्कळ प्रकाशमान झालेला आहे, पण आम्ही डोळे मिटलेले आहे, तर सूर्य कसा काय दाखवणार? म्हणून डोळा सावायला म्हटलं तरी सूर्याचे प्रकाश पाहिजे, आत्मज्ञानाचे प्रकाश पाहिजे आणि ज्ञानदृष्टी पण पाहिजे. दोन्ही गोष्टी पाहिजे त्या ठिकाणी. डोळा सावायला हवे, डोळा सुद्धा ज्ञानरूप व्हायला पाहिजे. तरी अंधाराचा आहे पाडू काय, त्या ठिकाणी अंधार कसा येईल? म्हणजे अंधार म्हणजे विषयाचा अंधकार ते त्या ठिकाणी येईल कसा? ज्या ठिकाणी ज्ञानदृष्टी आहे, ज्ञान सूर्य आहे, त्या ठिकाणी विषयांचा अंधकार येऊ शकत नाही आहे. आणि लौकिक दृष्टी सुद्धा सूर्य उगवलेला आहे आणि डोळा उघडून बसलेला आहे, तर अंधकार कसा त्या ठिकाणी येईल? तैसा माझे निप्रसादे जीव कुणू जयाचा उपमर्दे, तो संसाराची बाथे बागुले केवी. पुढे म्हणतात बरं का, माझे निप्रसाद म्हणतात. माझा अनुग्रह झाल्याशिवाय नाही, माझा कृपा प्रसाद झाला पाहिजे. माझे निप्रसादे जीव कुणू जयाचा उपमर्दे. जीव कुणू म्हणजे काय? जीवाचा मी कोणतरी विलक्षण आहे असा जो अभिमान आहे. उपमर्दे, तो अभिमान नष्ट करतात. उपलक्षण सर्व बाजूने मरतात. नुसतं मर्दन नाही, उपमर्दन म्हटलेलं आहे. सर्व बाजून नष्ट करतात. मन, बुद्धी, अहंकार, चित्त, जिथं अहंकार उठणार आहे, ह्या सगळ्यात उपमर्दमुळे शांत करून टाकतात. तो संसाराचे निबाधे बागुले केवी.
अशा प्रकारचा जीवाचा अहंकारात उपमर झाल्यानंतर संसाराचा बागुलवान तो काय भीड का म्हणले? मुळात बागुलवा पदार्थच नाही मुळी. बागुलवा नावाचं कोणती वस्तू जगात नाहीच आहे मुळी. बागुलवा कुणाला आहे? अज्ञानी मुलानं बागुलबुवा आहे. मुलगा फार रडायला लागला, आई म्हणते बघ ए बागुलबुवा आला बरं का, गप्प बैस. तिला घाबरून तो मुलगा गप्प बसतो. मुलगा घाबरून रडायला लागतो थोड्या वेळाने, त्याला झोप येत नाही, थरथर कापायला लागतो. आई तो बागुलबुवा समोर दिसायला लागला बघ, काय करू मी आता, मला झोप येत नाही. आई म्हणते थांबा, बागुलबुवा मारते पण तुमचा आपत्ती बाहेर. बस बागुलबुवा गेला. आता बागुलबुवा नव्हताच मुळी. त्या लहान अज्ञानी मुलाला झोप लागावी म्हणून सगळे उभं केलं चित्र होतं. त्याप्रमाणे हा संसार म्हणजे काय? हा तिथपर्यंत आहे जिथपर्यंत जीवाचं उपमर्द होत नाही, जीव माझ्या ठिकाणी येत नाही आहे, माझा अनुभव होत नाही आहे, तिथपर्यंत संसाराचा मोठ्याच्या मोठ्या बागुलबुवा हा उभा आहे. तो काय तसं जाणार नाही. त्याला ईश्वराने झाडली पाहिजे काठी, जा रे बागुलबुवा, मग तो बागुलबुवा जाईल, त्याशिवाय जाणार नाही आहे. म्हणजे ईश्वराचं कृपा प्रसव व्हायला पाहिजे. म्हणून धनंजया तू संसार दुर्गती यया तरसील माझे प्रसादास्तव. म्हणून हे धनंजय म्हणतो, पुन्हा धनंजय वापरला. सम्यक प्रकारे धन संपादन करणाऱ्या बाबा रे, आत्मज्ञानाकडे झालं जे काही विवेकरूपी धन आहे, विचाररूपी धन आहे, ज्ञानरूपी धन आहे, हे धन त्या धनाला जिंकणारे हे अर्जुना तू संसार दुर्गती यया तरसी. ही संसाराची दुर्गती कशी आहे? जन्ममृत्यू संसार दुर्गती तू तरसील माझे या प्रसादास. माझा तुझ्यावर कृपा आहे, तू माझा सखा आहेस म्हणून माझा कृपा प्रसाद आहे तुझ्यावरती, त्यातून तू तरुण जाशील. अथवा हन अहम भावे माझे बोलणे आघवे काना मनाची शिवे नेदसी टाको. किंबहुना अर्जुना पुन्हा तुला अहंकार उठला असेल, बाबा मी तुझं कशाला ऐकायला पाहिजे, तू माझा मित्र आहेस, मित्रामध्ये कसं असतं आपण दोघं सारखे आहोत, किंवा तुझं बोलणं मी कशाला ऐकू, असं जर तू म्हणशील अहम भावे अहंकार घेऊन माझे बोलणे हे आघवे काना मनाच्या शिवे नेदसी टको. किंवा आतापर्यंत जे काही ज्ञानश्री 18 अध्याय सांगितलेली आहे, इथपर्यंत 1272 श्लोकापर्यंत जे काय सांगितलेलं आतापर्यंत ज्ञानेश्वरी आहे, हे सगळे ज्ञानेश्वरीत 18 अध्यायातले 1200 बरं का, तसे खूप झाले श्लोक. 18 अध्यायातले 1272 श्लोकापर्यंत जे काय तुला सांगितलं तिथपर्यंत अहंकार घेऊन माझे बोलणे आघवे काना मनाचे शिवे. न शिवे म्हणतो बरं का, कानातून म्हणजे श्रवण करत नाही आहेस, आणि म्हणजे काय मनातून चिंतन करत नाहीस. श्रवण आणि मनन दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यातलं श्रवण पहिलं आहे म्हणून कानाचे म्हटलं, आणि मनाचं नंतर मनन. श्रवण आणि मनन जर न करशील, अहंकाराने मी जे सांगितलेले ते न ऐकताना किंवा ऐकलेलं श्रवण मनन जर न करशील, नेदिसी टेको, जर श्रवण मनन न करशील तर काय होईल? तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहास ते होऊन वावो देह संबंधाचा घावो वाजेल अंगी. तू स्वतः कसं आहेस? स्वतः नित्यमुक्त आत्मब्रह्मस्वरूप असून सुद्धा, शिवस्वरूप असून सुद्धा तू आहास ते होऊन वावो. तू शिवस्वरूप आहेसच, ते टाकून देऊन देह संबंधाचा घावो वाजेल अंगी. मग देहाचा अहंकार येईल आणि मग ते घाव सगळे अंगावर पडतील. मग तुला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जे काही लागलेलं आहे, कर्म 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 चांगला वेळ झालेला आहे, ह्या सगळ्या कर्माचा पापाचा धनी होऊन बसतील आणि ते भोगण्याकरता म्हणून कायम तुला जन्ममृत्यूचा चारा कसा जावं लागेल. जया ध्येय संबंधातू प्रतिपदी आत्मघातू भुजंता उसंतू काहीच नाही. जया ध्येय संबंध आतू, ध्येय संबंध आल्याबरोबर प्रतिपदी आत्मघातू, पावलोपावली आत्म्याचा नाश ठेवला. ज्या ज्या ठिकाणी अहंकाराची उडी आहे त्या त्या ठिकाणी आत्मनाश झालेलाच आहे, किंवा अहंकार उठणं म्हणजेच आत्मनाश आहे. प्रतिपदी पावलोपावली आत्मघात झाले. भुंजता उसंतू काय, ते भोगताना तुला उसंतू सुद्धा मिळणार नाही, श्वास घ्यायला वेळ मिळणार नाही, सारखं भोगावंच लागेल, ते सगळं तुझ्या अंगावरून आपटेल. जया ध्येय संबंध एवढे निदारुणे निमणे निमणे नवीन निमणे पडेल जरी बोलणे नेगसी माझे. एवढं प्रचंड असणार, दारुण असणार. निमणे वीण निमणे म्हणतात, जे ज्या ठिकाणी विश्रांतीशिवाय तुला विश्रांती आपोआप नष्ट होणार आहे, ते जर तू न ऐकशील तर पडेल जरी बोलणे नेगसी माझे. माझं बोलणं तू ऐकलं नाहीस तर त्या ठिकाणी जाऊन तू पडशील, त्या दुःखात तू पडशील. यदहंकारमाश्रित्य नयोत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वा नियोक्षती. यत संग्रामन काही पूर्वी सांगितलं होतं, न योत्से बाबा मला नको, नकांक्षे राज्यम विजयन कृष्ण, मला राज्य नको, काही नको, पहिल्या अध्यायात सांगितलं होतं. त्याचा उपसंहार ह्या ठिकाणी करतायत. उपक्रमो व संहारो अभ्यासो पूर्वता फलम अर्थवाद उपत्तीच लिंगंतात परिनिर्णय. उपक्रम कसा केलेला आहे आणि उपसंहार कसा केलेला आहे याच्यावर म्हणे ह्या ग्रंथात काय सांगितलेलं आहे, ह्याचं लिंग म्हणजे
काढ्याचा विषय कसा आहे, त्याचा विनिमय सांगितलेला आहे. उपक्रम कसा केलेला आहे, उपसंहार कसा केलेला आहे, अभ्यास म्हणजे पुन्हा 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 ते आत्मतत्व अव्यय आहे, शाश्वत आहे, पुन्हा पुन्हा सांगता बरं का. एके ठिकाणी अव्यय पूर्वक आहे, शब्द शाश्वत पण शब्दपूर्वक, दोन्ही अर्थ एकाचा खरं म्हणजे, पण शब्दपूर्वक भिन्न भिन्न करून करून तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचा अभ्यास करून अपूर्व असणारं जे आता नाही आहे ते पुन्हा तुम्हाला सांगितलेलं, आता तुमच्यावर आत्मसुख नाही आहे, ते आत्मसुख तुम्हाला मिळवून द्यायचं आहे. अशा प्रकारे अभ्यास करून अर्थोपपत्ती अर्थवाद सांगून, बाबा रे सर्व सुखाला पात्रशी बरं, दुःखात जाऊ नकोस असा अर्थवाद सांगून, अशा प्रकारे उपक्रम उपसंहार लिंगन तात्पर्य काय सांगायचं आहे हे षडविध लिंगाने आम्हाला कळू शकतं. म्हणून पहिला अध्याय सांगितलेला आहे, पुन्हा ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी तेच घेतात. यद अहंकार आश्रित्य नयोत्से इति मन्यसे, अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही आहे, इति त्वम मन्यसे असं तू समजतोस. कशामुळे? अहंकाराचा आश्रय केल्यामुळे. मिथ्येश व्यवसाय असते प्रकृतीस्त्वा नियोक्षती. बाबा रे तू किती मनात निश्चय केलास अहंकारून युद्ध करणार नाहीस म्हणालास, तरी पण एष व्यवसाय हा मिथ्या. तुझा जो काही अहंकार आहे, जो काय तू उद्योग सुरू केलायस मी युद्ध करणार नाही म्हणून शस्त्र टाकून देऊन बसलेला आहेस, हा व्यवसाय मिथ्या आहे, म्हणजे खोटा होणार आहे. कारण का? प्रकृतीस्त्वा नियोक्षती. तुझी प्रकृती क्षत्रिय प्रकृती आहे. एक क्षणभर तुझ्या बुद्धीला मोह झाल्यामुळे तू धनुष्य टाकून दिलेला आहेस, पण दुसऱ्या क्षणी मात्र तू उठणार आहेस आणि धनुष्य हातात घेऊन उठणार आहेस, कारण तुझी प्रकृती ती आहे. प्रकृती धर्माच्या बाहेर कुणाला जाता येत नाही. असं कधी झालंय का? म्हणून मनुष्य पडलाय आणि खाली येणार असं कधी झाले? खाली पडले मनुष्य खाली येणार. खाली येणं प्रकृती आहे, वर जाणं प्रकृती नाही आहे, खाली येणं प्रकृती आहे. त्याप्रमाणे पाण्याचं वाहणं हा प्रकृती धर्म आहे, त्याला काही थांबवता येत नाही. पाणी काही काहीतरी वाहणारच. त्याप्रमाणे तुझी प्रकृती आहे, युद्ध करणं तुझी प्रकृती आहे, त्या प्रकृतीच्या बाहेर तू काय जाऊ शकणार नाहीस. प्रकृती स्वा नियोक्षती. निश्चितपणे भगवान सांगतात की प्रकृती तुझ्याकडून युद्ध कर्म करणारच आहे. मग तू मात्र अहंकाराने म्हणतोस मी युद्ध करणार नाही, इतकंच काय ते. पथ्यद्वेषिया पोषी ज्वरू का दीपद्वेषिया अंधकारू विवेकद्वेषे अहंकारू पोषोनी तैसा. त्याला उदाहरण दिले, तुझा अहंकार कसा खोटा आहे म्हणे. पथ्यद्वेषिया पोषो ज्वरी. डॉक्टर साहेब बसलेले इथं ते सांगतात पथ्यपाणी करा रे बाळा, बाकी काय करायला, फक्त पथ्यपाणी करा म्हणजे तरुण जा. पथ्यपोषिया जरू, पथ्याचा द्वेष करायचा आहे. मद्यपाणी मी करणार नाही आहे. तुमच्या गोळ्या काम करतील का? गोळ्या कशा काम करतील? डॉक्टर सांगितलंय डायबिटीज झाले साखर खाऊ नका, आम्ही साखरच खाणार, श्रीखंड खाणार, रोज बासुंदी खाणार, डायबिटीज वाढणार. जर पथ्याचा द्वेष केल्यानंतर जोर येणार नाही का? जोर राहील का? जोर राहणार नाही. म्हणून पथ्यपाणी पाळलं. म्हणून म्हणले पथ्ये सती अगदस्य किम प्रयोजन. जर पथ्यपाणी पाळलं असेल तर औषधाचं प्रयोजन नाही, आणि पथ्यपाणी नसेल अगदे पथ्यपाणी अभावे अगदे किम औषधाचं काय प्रयोजन आहे. म्हणून पथ्यपाणी हेच खरं औषध आहे. पथ्यद्वेष या पोषित करू. पथ्याचा द्वेष केल्यानंतर पथ्याचा द्वेष करत नाही तो शरीराला ज्वराचं पोषण करत असतो, तापाचं पोषण करत असतो. का द्वीपद्वेष या अंधकारू. ह्या दिव्याचा द्वेष कर. कशा दिवा पाहिजे बरं? दिवा नको आम्हाला. दिव्याचा द्वेष करणं म्हणजे काय? अंधकारासमोर जाऊन बसणं, बाकी दुसरं काहीच नाही आहे. म्हणून अंधकाराचा दिव्याचा द्वेष म्हणजे अंधकाराचं पोषण आहे. त्याप्रमाणे विवेक द्वेषे अहंकारो पोषणे. विवेकाचा द्वेष करणं म्हणजे विचाराचा द्वेष करणं, ब्रह्मविचाराचा द्वेष करणं म्हणजे काय? अज्ञान अंधकारात जाऊन बसण्यापैकी आहे. स्वदेहा नाम अर्जुनू परदेहा नाम स्वजनू संग्राम नाम मलिनू पापाचारू. तो काय म्हणतात? हा मोठा पापाचार करणं, इतक्या लोकांचा जीव घ्यायचं, 18 अक्षर सैन्याचं वध करायचं आहे, म्हणजे केवढं पापाचरण करायचं आहे असं वगैरे अर्जुनाने पहिल्या अध्यायात सांगितलं होतं. पण ते पुन्हा सांगतायत स्वदेहा नाम अर्जुनू. बाबा रे तू स्वतःच्या देहाला मी अर्जुन आहे हा अभिमान तू घेतलेला आहेस. आणि परदेहा नाम स्वजनू हे समोर जे काही असलेले आहेत देहाचा अहंकार बरं का, ह्या देहाला अर्जुन म्हणायचं आणि समोर जे आहेत सगळे हे स्वजन आहे. ह्या स्वजनांचा वध करायचा आहे. आणि संग्रामा नाम मलिनू. संग्राम जो उपस्थित झालेला आहे, जो ईश्वरेच्छेने उपस्थित झालेला आहे, प्रकृती धर्माने प्राप्त झालेला आहे, तो म्हणे मलिन आहे. ईश्वराने जो धर्म म्हणून सांगितलेला आहे त्याला तू मलिनपणा म्हणतोयस, तो पापाचार म्हणतोयस तू. हे सगळं कशामुळे म्हणतोयस? हे सगळं प्रकृतीचा अभिमान घेऊन देहाचा अहंकाराने ग्रस्त म्हणतोयस. या मनी आमती आपुलिया तिघा तीन नामे या ठेवून या धनंजया न झुंजे कैसा. म्हणून बाबा रे हे तीन मती स्वतःच्या या मती आपुल्या. तुझ्या बुद्धीमध्ये हे तीन अहंकार उठलेले आहेत. हा एक देहाचा अहंकार अर्जुन आहे, ते स्वजन आहेत, आणि प्राप्त झाले ईश्वराच्या इच्छेने प्राप्त झाले कर्म कसं आहे? ते मलिन आहे. ईश्वराने जे प्राप्त कर्म दिलेले आहे ते कधी मलिन असू शकत नाहीये. ते ईश्वर इच्छेने मिळालेलं आहे, पण त्याला तू मलिन म्हणतोयस.
क्षत्रियाला संग्राम म्हणजे काय? क्षत्रियाला संग्राम म्हणजे मुक्तीचा योग आहे तो. कारण त्या ठिकाणी युद्ध केल्यावर त्याला मृत्यू होईल, त्याला मुक्तीचा योग मिळणार आहे. त्या मुक्ती मिळणाऱ्या योगाला तू मलिनता म्हणतोयस. म्हणून म्हणतात या मती आपुळे, अशा प्रकारच्या बुद्धीत तू विचार करून तिन्ही नामे या तिघांना 3 नाव ठेवली आहेस. ह्याला अर्जुन म्हणतोयस, त्याला स्वजन म्हणतोयस आणि कर्माला मलिन म्हणतोयस. ठेवून या धनंजया न झुंजे ऐसा, मी झुंज करणार नाही, मी युद्ध करणार नाही आहे, असा जो की मनात तू निश्चय केलेला आहेस तो चुकीचा आहे बाबा. तू कितीही निश्चय केलास तरी प्रकृतीस्त्वान योगक्षती, तुझी प्रकृती येणार आहे आणि तुझ्याकडून कर्म करूनच घेणार आहे. म्हणून देहाचा अहंकार टाकून जे प्राप्त कर्म झाला असेल ते व्यवस्थित कर, ते ईश्वराच्या आज्ञा म्हणून कर्म कर आणि माझ्या अनुग्रहाने तरुण जाशील वगैरे वगैरे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे.